हरे कृष्णा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. इकडं आवाज सुरू झाला की प्रवचन तुम्हाला ऐकायला येणार नाही. त्यामुळं जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ आपण प्रवचन करू. हरे कृष्ण. तर अतिशय महत्वाचा कालावधी सुरू आहे. सर्वांनी पाहिली काल जगन्नाथ रथ यात्रा पाहिली? किती लोक होती? जवळजवळ 10 ते 15 लाख लोक या रथयात्रेमध्ये उपस्थित असतात. तर भव्य मिरवणूक जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांची जगन्नाथपुरीमध्ये ग्रँड रोड निघते. तर तिन्ही रथ गुंडीचेला पोहोचल्यानंतर भगवंत गुंडीच्या मंदिरामध्ये निवास करतात 10 दिवसांसाठी. आणि 10 दिवसानंतर मग परत रिटर्न रथयात्रा सुरू होते. तर वर्षातून एकदा भगवंत बाहेर येतात लोकांना दर्शन देण्यासाठी. कधी कधी आपण पाहतो की पेशंट जास्त जर आजारी असेल तर पेशंट डॉक्टरकडे जाऊ शकत नाही, बरोबर? तर त्यावेळी डॉक्टर पेशंटकडे जातो, बरोबर ना? तसं काही लोकांना शक्य होत नाही मंदिरामध्ये जाणं. अशा लोकांना दर्शन देण्यासाठी भगवंत स्वतःहून दर्शन द्यायला बाहेर येतात. अशी महिमा आहे. एकेकाळी असं होतं की भगवान जगन्नाथ बाहेर आल्यानंतर जगन्नाथांना आलिंगन पण करत होती लोक पूर्वी. पण आता आलिंगन करण्याची पद्धत बंद झालेली आहे. कारण लोक स्नान करतात नाही करतात, त्याच्यामुळे थोडस ही पद्धत बंद ठेवलेली आहे. तर जगन्नाथ एवढे कृपाळू आहेत. तर आपण थोडस चर्चा करणार आहे जगन्नाथ मंदिराविषयी. आपले काही भक्त गेले ना, काही भक्त जगन्नाथपुरीला गेलेले आहेत. तर जगन्नाथ मंदिराला 4 दरवाजे आहेत, बरोबर ना? 4 दरवाजे आहेत. त्याच्यामधील जे सिंहद्वार आहे तो मुख्य दरवाजा आहे. सिंहद्वार, अश्वद्वार, हत्तीद्वार, हत्तीचं पण नाव आहे त्या दरवाजाला. अशी दरवाजाची वेगवेगळी नावं आहेत. तर सिंहद्वारावरून आतमध्ये एंट्री करायची असते दर्शनासाठी, बरोबर? किती लोकांनी केले दर्शन जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथांचं? काय खूप कमी. 1 2 3 4 5 6. पुढं भविष्यामध्ये बघू आपण, पुरीला यात्रा घेऊन जाऊ त्यावेळेला. तर आता आपण थोडीशी चर्चा करणार आहे जगन्नाथ मंदिरामध्ये असणारी महत्वाची स्थाने. तर सिंहद्वारामधून आत एंट्री करताना त्या ठिकाणी यमशिला आहे. तर प्रवेश करताना यमराजांच्या शिळेवर पाय ठेवायचा आहे आणि मग आतमध्ये प्रवेश करायचा आहे. का बरं? जर आपण यमशिळेवरती पाय ठेवून आतमध्ये गेलो तर आपल्याला यमराजांचं दर्शन होत नाही आणि नरकामध्ये जावं लागत नाही. म्हणून यमराजांच्या शिळेवरती पाय ठेवून आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि येताना सिंहद्वारामधून परत यायचं नाही. जर समजा येताना सिंहद्वारामधून येताना जर यमराजांच्या शिळेवर पाय पडला तर मात्र नरकात जावं लागतं. माहिती आहे सर्वांना? माहिती असलं पाहिजे. पण शक्यतो सिंहद्वारामधून एक्झिट नाहीये, बाकी दरवाजामधून एक्झिट आहे. त्यामुळं शक्यतो सिंहद्वारामधून बाहेर पडू दिलं जात नाही कोणालाच. सिंहद्वारातून आत गेलं की उजव्या बाजूला एक दर्शन आहे. आठवतंय कोणाला? कुठलं दर्शन आहे? पतित पावन जगन्नाथ, बरोबर ना? पतित पावन जगन्नाथाचं दर्शन आहे. हे पतित पावन या ठिकाणी का आलेले आहेत? कारण मंदिरामध्ये केवळ हिंदू लोकांनाच प्रवेश आहे. हिंदू नसतील तर त्यांना प्रवेश वर्जित आहे. आलं लक्षात? अहिंदू लोकांना मंदिरामध्ये प्रवेश नाही. तर म्हणून अशा पतित लोकांना दर्शन देण्यासाठी भगवंत दरवाजामध्ये आलेले. म्हणजे दर्शनापासून कोण वंचित राहू शकतं का? नाही राहू शकत. जरी पतित पावन जगन्नाथाचं दर्शन झालं नाही तरी पण सुदर्शन दर्शन केलं तरी पण आपल्याला दर्शनाचा तेवढाच लाभ मिळतो. तर पतित पावन जगन्नाथाचं दर्शन आहे. तर हे पतित पावन जगन्नाथ इथं का आलेले आहेत? कारण एकेकाळचा प्रसंग असा आहे
की पुरीच्या राजाला एका मुस्लिम राजाने धमकी दिली. धमकी काय दिली की माझ्या राजकन्येबरोबर जर तू विवाह केला नाहीस तर मी तुझं मंदिर सगळं काय करेन, उद्ध्वस्त करेन. आणि म्हणून ना इलाजास्तव या राजाला त्याच्या राजकन्येबरोबर विवाह करावा लागला. आणि हा विवाह केल्यामुळं काय झालं, पुरीमधील सर्व नागरिकांनी, पुरीमधील जगन्नाथांच्या सर्व पुजाऱ्यांनी राजाला बहिष्कृत केलं. आणि बहिष्कृत केल्यामुळं राजा अतिशय दुःखी झाला. आणि राजाचं खूप प्रेम होतं भगवान जगन्नाथांवरती, पण मंदिरामध्ये प्रवेश वगैरे झाल्यामुळं राजा दुःखी झाला. आणि राजाने विनंती केली जगन्नाथांना, म्हटलं की तुम्हाला तरी माहिती आहे कमीत कमी की मी तिच्याबरोबर काय विवाह केलेला आहे, मला प्रवेश वर्जित केलेला आहे. मग भगवान जगन्नाथ राजाच्या स्वप्नामध्ये आहे आणि स्वप्नामध्ये त्याला सांगितलं की उद्या सकाळी स्नान करून सिंहद्वारावर ये, त्या ठिकाणी मी तुला दर्शन देण्यासाठी येतोय. तर राजा सकाळी पहाटेचं स्नान करून सिंहद्वारावर उपस्थित झाला. उपस्थित झाल्यानंतर आश्चर्यकारक गोष्ट काय, भगवान जगन्नाथ गर्भगृहामधून चालत त्या ठिकाणी सिंहद्वारावर आले, राजाला दर्शन दिलं आणि तिथंच थांबले. म्हणून त्यांचं नाव आहे पतित पावन. तर राजा हा मुस्लिम राजकन्येवर विवाह केल्यामुळे पतिव्रत झाला होता, म्हणून अशा पतिताला दर्शन देण्यासाठी भगवंत कुठे आले, सिंहद्वारावर आले. म्हणून त्यांना पतित पावन जगन्नाथ असं म्हटलं आहे. त्यानंतर आपण पायऱ्या चढून वर गेलो की डाव्या बाजूला वळायचं. आता आपण मंदिराची पूर्ण परिक्रमा करणार आहे, जेवढं आपलं होईल तेवढं आपण पूर्ण कव्हर करू. डाव्या बाजूला वळलं की तिथं आपल्याला एक वटवृक्ष दिसतो, बरोबर. वटवृक्षाच्या अगोदर त्या ठिकाणी एक मंदिर आहे, काळ भैरव, भगवान शिवजींचं मंदिर आहे त्या ठिकाणी. आता भगवान कुठे गेलेत, गुंडीच्या मंदिरला गेले, बरोबर. गुंडीच्या मंदिरला गेले तर या 10 दिवसांच्या काळामध्ये हे काळ भैरव या मंदिराचं काय करतात, रक्षण करतात. तर एक जगन्नाथाचा भक्त होता आणि त्याला माहित नव्हतं की भगवान जगन्नाथ रथावरून गेल्यानंतर तिकडे राहतात 10 दिवस. म्हणून तो दर्शन करण्यासाठी मंदिरामध्ये आला. मंदिरामध्ये आला, त्यांनी पाहिले काय भगवंतच आतमध्ये नाही. तो आला होता रात्री 1 वाजता. मंदिरामध्ये भगवान नाही. आणि मग हा विचार करू लागला की ठीक आहे, भगवंत नाही, कमीत कमी परिक्रमा करू तरी आपण जाऊ. म्हणून तो परिक्रमा करू लागला. अर्धी परिक्रमा झाल्यानंतर एक काळा मोठा व्यक्ती असा त्याच्या समोर आला आणि त्याला म्हटला की काय करतोय भररात्रीच इथं. तर हा म्हटला की मी दर्शन करायसाठी आलो. तो काळा व्यक्ती म्हटला की आता तुला दर्शन होणार नाही. 10 दिवस भगवंत गुंडीच्या मंदिरामध्ये, ज्यावेळी परत भगवान येतील त्यावेळी दर्शन करण्यासाठी आता इथून निघून जा, नाहीतर मारा मिळेल. हे कोण होतं सांगणार, साक्षात काळ भैरव होते. तर अशा अनेक घटना आहेत. तर काय भैरवनाथाचं मंदिर आहे. पुढं काही अंतर गेलं की मग एक वटवृक्ष आहे. पाहिला वटवृक्ष सर्वांनी. तर हा जो वटवृक्ष आहे, हा वटवृक्ष ज्यावेळी मार्कंडेय मुनी प्रलयाच्या जळामध्ये गटागळ्या खात होते, त्यावेळी गटागळ्या खात असताना शेवटी त्यांना हे वडाचं झाड दिसलं होतं. आणि त्या वडाच्या झाडावर एक पान होतं. त्या पानावर एक सुंदर दर्शन दिसलं त्यांना. ते दर्शन कोणाचं होतं, गोपाल कृष्ण भगवंतांचं होतं. आणि या दर्शनामध्ये भगवान काय करत होते, आपल्या पायाचा अंगठा तोंडामध्ये घेऊन चोखत होते. असं एक स्थान आहे वटवृक्षाचं. आणि असं म्हटलं की या वटवृक्षाखालीच रोहिणी कुंड आहे. रोहिणी कुंड आहे. तर असं म्हटलं जातं की ज्यावेळी विद्यापती नीलमाधवांचा शोध घेण्यासाठी इथं आलेला होता, त्यावेळी त्यांनी पाहिलं की एक कावळा या रोहिणी कुंडामध्ये आलेला आहे. त्या रोहिणी कुंडातल्या पाण्याला स्पर्श केल्याबरोबर त्याचं शरीर काय झालं, चतुर्भुज झालं आणि दिव्य शरीर धारण करून हा कावळा विद्यापती समोर कुठे गेला, वैकुंठाला गेला. हे पाहून विद्यापतीला समजलं की हे विशेष गोष्ट आहे. कारण या रोहिणी कुंडामध्ये जो व्यक्ती
या पाण्याला स्पर्श करतो, हे पाणी चरणामधून स्वीकार करतो, असा व्यक्तीचा लगेच तत्काळ उद्धार होतो. तर असं ते कुंड त्या ठिकाणी आहे. पुढं काही अंतर केलं की त्या ठिकाणी ब्रह्मगादी आहे. पहिली ब्रह्मगादी सर्वांनी एक मंडप आहे आणि या मंडपामध्ये सर्व पंडाल लोक बसतात आणि येणाऱ्या सर्व यात्रेकरूंचे हात पाहतात. बरोबर ना? तुमच्या हातावरच्या रेषा पाहून तुमचं भविष्य सांगतात. तर ती ब्रह्मगादी आहे. ब्रह्मगादीच्या बरोबर मागच्या बाजूला एक दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून बाहेर पडलं की डावीकडे वळलं की भगवानाचं किचन आहे. बरोबर? किती रुपये तिकीट आहे किचन पाहण्यासाठी? 5 रुपये तिकीट आहे. 5 रुपयाचं तिकीट काढले की तुम्हाला हे किचन पाहण्याची अनुमती मिळते. तर किचनचं वैशिष्ट्य माहिती आहे सर्वांना? या किचन मध्ये कुठेही सिलेंडर वरती कुकिंग होत नाही. आलं लक्षात? लाकडावरती कुकिंग होतं. कुठल्याही प्रकारचं भांडं तिथं वापरलं जात नाही. स्टीलचं, पितळेचं, जर्मनचं भांडं वापरलं जात नाही. कुठली भांडी असतात? सगळी मातीची भांडी असतात आणि मोठी मडकी असतात आणि या मडक्यांच्या उतरंडी लावलेल्या असतात. अशा उतरंडी. या उतरंडीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठलं शिस्त माहिती? एकदम वरच्या मडक्यामधलं अन्न पहिल्यांदा शिस्त आणि शेवटी खालच्या मडक्यामधलं शिस्त. अशी महिमा आहे किचनची. आणि विशेष म्हणजे काय, या किचन मध्ये आजच्या आधुनिक कुठल्याही भाज्या बनवल्या जात नाही. तुमचा फ्लॉवर, कोबी, गाजर, टमाटा, वांग, बटाटा अजिबात अलाउड नाही. ज्या पारंपरिक भारतीय भाज्या आहेत त्याच ठिकाणी, त्याच भाज्या त्या ठिकाणी बनतात. भगवान जगन्नाथांना जो भोग जातो ना, तो भोग जातो त्याच्यासाठी पण काही सोन्याची चांदीची ताटं वापरली जात नाही. सरळ ती मडकी असतात ना, आहे अशी मडकी भगवान जगन्नाथासमोर ठेवली जातात. मग तुळशीपत्र टाकून भगवानांना भोग अर्पण केला जातो. असं म्हटलं जातं त्या ठिकाणी ज्यावेळी पंडा भोग दाखवतो, भोग दाखवून झाल्यानंतर भगवान जगन्नाथाने तो भोग स्वीकारलाय की नाही, येस आर नो, हे कसं करतं माहिती? हातामध्ये या तळावरती पाणी घेतलं जातं, चरणामधून हे आचमन घेतात आणि त्या आचमनामध्ये पुजाऱ्यांनी पाहिलं आतमध्ये तर जगन्नाथाचं दर्शन होतं त्याला. जर ते दर्शन झालं नाही तर भगवंतांनी भोग स्वीकारलेला नाही. सगळा भोग परत सोडून दिला जातो, नवीन परत भोग बनवला जातो. तर भगवान सांगतात स्वतः की होय मी तो भोग स्वीकारलेला आहे. किचन पाहून आलं की बाजूला एक अशी लांबडी शिळा बघा, या खांबासारखी पाहिली शिळा. या शिळेचं वैशिष्ट्य काय माहिती? ही शिळा जिवंत शिळा आहे. तुम्ही एका कोपऱ्याला 1 रुपयाच्या नाण्याने टच केला ना तर तुम्हाला एकदम एक्झॅक्ट क्लिअर कट आवाज दुसऱ्या टोकाला येणार. म्हणजे मोबाईल वर आपण कसं बोलतो आहे का, तसा क्लिअर कट आवाज त्या शिळेमधून येतो. तर त्याला जिवंत शिळा म्हटलं आहे. अशा शिळेपासून भगवानाचे विग्रह बनवले जातात, भगवानाची मूर्ती बनवल्या जातात. त्या दरवाज्यातून परत आत आलं की ब्रह्मगादीच्या समोर एक छोटस मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये भगवान नरसिंह देवांची मूर्ती आहे आणि या मूर्तीची स्थापना स्वतः साक्षात ब्रह्मदेवाने केलेली असं सांगितलेलं आहे. तर हे नरसिंह भगवानाचे विग्रह कशासाठी आहेत? तर तिथल्या परिसराचं रक्षण करण्यासाठी, भक्तांचं रक्षण करण्यासाठी ही नरसिंह भगवानाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित केली आहे. असं म्हटलं जातं की वर्षभर यांना चंदनाचा लेप दिलेला असतो. नरसिंह जयंतीच्या दिवशीच फक्त तो लेप काढला जातो आणि त्यांना अभिषेक घातला जातो. वर्षभर चंदनामध्ये काय केलं असतं, त्यांना लेपित ठेवलेलं असतं. त्याच्या पुढे थोडं गेलं की मग विमला देवीचं मंदिर आहे. बरोबर? हा, विमला देवीचं मंदिर आहे. विमला देवी ही कोण आहे? साक्षात भगवान शिवजींची पत्नी पार्वती देवी. आता हिचं स्थान इथं कसं काय आलेलं आहे? तर प्रसंग असा आहे, नारद मुनी एकदा इच्छा करतात महाप्रसाद प्राप्त करण्याची, भगवान विष्णूचा महाप्रसाद प्राप्त करण्याची. वैकुंठामध्ये गेलेले असतात. वैकुंठामध्ये गेलेले असताना त्या ठिकाणी भगवान विष्णू महाप्रसाद सेवन करत असतात आणि नारद मुनी लक्ष्मी देवीला म्हणतात की आज मला संधी आहे थोडासा भगवानाचा महाप्रसाद देण्याची. लक्ष्मी देवी नारद मुनींना खुलवते, म्हणते की आज मिळण्याची शक्यता आहे, फक्त भगवंताच्या समोर तुम्हाला देऊ शकत नाही.
भगवंत आपला हात धुवायला गेले की मग तुम्हाला मी महाप्रसाद देईन. भगवंत हात धुवायला जातात आणि लक्ष्मी देवी एवढा महाप्रसाद नारदमुनीच्या हातावर ठेवते आणि हा महाप्रसाद हातावर ठेवलेला सेवन करतात नारदमुनी. आणि महाप्रसाद सेवन केल्यानंतर काय होतं, नारदमुनींच्या शरीरामध्ये अष्टसात्विक विकार प्रकट होतात. डोळ्यातून अश्रू धारा लागला, रोमांच आणि भगवानाच्या नामामध्ये तल्लीन होऊन भाव भरून नृत्य करू लागतात. आणि नृत्य करत 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 नारदमुनी कुठे येतात, ब्रह्मलोकामध्ये येतात. ब्रह्मलोकामध्ये आल्यानंतर ब्रह्मदेव पाहतात की अरे नारदमुनी एवढे भावगृह का झाले, एवढी एक्सेसिव्ह कुठून आलेली. तर नारदमुनी म्हटले की भगवंताच्या महाप्रसादाची कमाल आहे. ब्रह्माजी म्हटली मला थोडा मिळेल का. तर ब्रह्मदेव म्हटले की होता तेवढा सगळा खाल्लेला आहे पण बघतो. तर हा पोटाच्या डेचकीमध्ये थोडासा शिल्लक राहिलेला असतो. तो थोडासा महाप्रसाद काय करतात नारदमुनी ब्रह्मदेवाच्या हातावर ठेवतात. ब्रह्मदेव महाप्रसाद सेवन केल्यानंतर ते पण अष्टसात्विक विकार प्रकट करतात, भाव करून नृत्य करू लागतात. तर महाप्रसादाची महिमा तो विषय. नारदमुनी भ्रमण करत करत आता कुठे आले, कैलास लोकामध्ये. भगवान शिवजींनी पाहिले की नारदमुनी एवढे तल्लीन होऊन नृत्य करतात, काय भानगड आहे सगळी. तर नारदमुनी म्हणतात की अहो ही महाप्रसादाची किंमत आहे सगळी. शिवजी म्हटले मला काय थोडा मिळेल का. तर नारदमुनी म्हटले की अहो होता शिल्लक थोडासा पण तो ब्रह्मदेवाला देऊन टाकला, पण हातावर काय शिल्लक नाही. पण बारीक बघितलं त्या नखामध्ये एक एवढासा बारीक तुकडा शिल्लक होता. तो तुकडा काढला नारदमुनी आणि शिवजीच्या हातावर ठेवला आणि शिवजी नृत्य करायला लागले. हाही नृत्य करायला लागले. कथेचा प्रभाव जबरदस्त आहे आपल्या, नाचायला लागल्या कथेमध्ये. तर नारदमुनींनी एवढा छोटासा तुकडा शिवजींच्या हातावर ठेवला आणि शिवजींनी आता नृत्य करायला सुरुवात केली. आता शिवजीचं नृत्य करायला सांगा. शिवजींनी नृत्य असं सुरू केलं, तांडव प्रलयाच्या वेळेला नृत्य असते ना तसं महाभयंकर नृत्य सुरू झालं आणि सगळे ग्रह नक्षत्र तारे अशी डगमगायला लागले आणि असं वाटलं की प्रलय आलाय की काय. पार्वती मातेने बघितलं की आपल्या पतिदेवानं झालंय काय. प्रलयाच्या वेळेचं जे नृत्य असतं ते आता शिवजीने सुरू केलेलं आहे. हा प्रकार काय आहे. पार्वती माता हळूच जाते आणि खांद्यावर हात मारते, म्हणते काय झाले काय असं मला म्हटले, आता काय प्रलयाचा वेळ जवळ आलाय का काय. तर शिवजी म्हटले की आता प्रलयाचा वगैरे वेळ जवळ नाही आलेला. नारदमुनींनी एवढाच महाप्रसाद दिलाय तर मी स्वतःला कंट्रोलच करू शकत नाही, असं नृत्य सुरू केलं होतं भगवान शिवजी. पार्वती माता म्हटली तुम्हाला महाप्रसाद मिळाला आणि मग मला नाही दिला, मी तुमची अर्धांगिनी आहे की नाही. शिवजी म्हटले अर्धांगिनी आहे पण आता महाप्रसाद एवढाच होता. पार्वती माता म्हटली 1 दिवस 7 जणांनी खाल्ला होता, तुम्हाला एवढासा महाप्रसाद मला थोडा देता आला नाही त्यातला. आता शिवजी डोळे मोठे करून बघायला लागले पार्वतीकडे. नृत्य सगळं थांबलं. पार्वती माता कोटीच झाली. म्हटली की महाप्रसाद जोपर्यंत विष्णूचा प्राप्त होत नाही तोपर्यंत मी कैलास लोकामध्ये माघारी येणार नाही. पार्वती देवी निघाली तिथून आणि कुठं आली, इथं आली नीलाचल पर्वतावरती आणि इथं कठोर तपस्या करायला सुरुवात केली पार्वती माते. इतकी कठोर तपस्या केली साक्षात भगवान विष्णू प्रकट झाले पार्वती मातेसमोर आणि म्हटले की माते काय इच्छा आहे तुझी. पार्वती मातेची काय इच्छा आहे, महाप्रसाद पाहिजे म्हटली. तिकडं ब्रह्मदेवांना मिळाला, नारदमुनींना मिळाला, पतिदेवांना मिळाला, मी मात्र तशीच राहिलेली आहे. भगवान विष्णू म्हटले कलियुगामध्ये माझं सुंदर रूप या ठिकाणी प्रकट होणार आहे आणि 56 भोग रोज लागणार आणि भोग पहिला लागल्यानंतर पहिल्यांदा कोणाला येणार, तो विमला देवीला येणार. तर म्हणून आज पण बघा जगन्नाथांना जो काही भोग लागतो की नाही तो सर्व लागलेला भोग पहिल्यांदा पुढे जातो, विमला देवीकडे जातो. आणि मग विमला देवीने सांगितलं हा महाप्रसाद केवळ मलाच हवा आहे असं नाही, माझ्यासोबत सर्व हरिभक्तांना तर मिळालाच पाहिजे, पण त्याचबरोबर सर्व पशु पक्ष्यांना पण मिळाला पाहिजे, किडा मुंगीला पण मिळाला पाहिजे. म्हणून जगन्नाथाचा जो महाप्रसाद असतो की नाही तो शिल्लक राहिल्यानंतर गायी गुरांना पशु पक्ष्यांना वाटला जातो. आणि असं म्हटलेलं आहे एकदा जरी आपण जगन्नाथांना महाप्रसाद सेवन केला तर असं म्हटलंय की 7 जन्माच्या व्यक्ती कुठं असणार आहे, वैकुंठ लोकांमध्ये असणार आहे, भगवंताच्या धामामध्ये. खाल्लाय की नाही कोणी महाप्रसाद इकडे जगन्नाथांचा, मग तुम्ही 7 जन्मानंतर इकडे नसणार. कुठं असणार,
वरती वैकुंठ लोकांमध्ये. ठीक आहे. तर 7 जन्माच्या आत आपण भगवंत नामामध्ये असणार आहे. आणि जर रोज महाप्रसाद सेवन करत असेल तर प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की जर सलग तुम्ही 14 वर्ष भगवंताचा महाप्रसाद सेवन करत असाल तर तुमची बॉडी ही ट्रान्सेंडेंटल बनते. समजलं काय म्हटलं मी? आपलं जे मटेरियल भौतिक शरीर आहे की नाही पंचमहाभूताने बनलेलं, हे शरीर हळूहळू परिवर्तित होतं आणि दिव्य बनतं. अशी महिमा आहे. केवळ महाप्रसाद सेवन केला तर बाहेरचे भजी पकोडे जिलेबी खायचं नाही. 14 वर्ष कठोर पालन करायचं. बघा तुमचं शरीर जास्त काळ भौतिक राहणार आहे, आध्यात्मिक बनून. तर या प्रकारे पार्वती मातेने कठोर तपस्या करून सर्वांसाठी हा महाप्रसाद उपलब्ध करून दिला. आता हे दर्शन झालं की पुढं काही अंतर गेलं उजवीकडे वळून की तिथं कांची गणेश याचं मंदिर दिसतं. बरोबर? कांचीपुरमचे गणेश. आता हे गणेश इकडे का आहेत गणेश कुठले? कांचीपुरमचे. इकडे काय करतात ते? जगन्नाथाच्या पाठीमाग युद्ध झाले. तर गणेश इकडे कसे आले बघा, सुंदर कथा आहे. कांचीपुरमचा राजा आणि पुरीचा राजा यांच्यामध्ये काय झालं होतं? कांचीच्या राजाने आपली राजकन्या ही पुरीच्या राजाला द्यायचं ठरवलं होतं. आणि विवाह तय झाल्यानंतर फिक्स झाल्यानंतर कांचीच्या राजाने आपल्या प्रधानमंत्र्याला पाठवलं पुरीला की बाबा आपला होणारा जावई कसा आहे बघूया. आणि हा प्रधानमंत्री बरोबर पुरीमध्ये आला. कोणत्या वेळेला? रथयात्रेच्या वेळेला, कालचा दिवस. आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा हे सगळे रथावर आरूढ झाले. आणि राजा काय करत होता? जगन्नाथाच्या पुढे झाडू मारत होता. आणि प्रधानमंत्र्यांनी बघितलं, कांचीच्या प्रधानमंत्र्यांनी. आणि बघितल्यानंतर प्रधानमंत्री म्हटला की अरे होणारा जो जावई आहे तो तर स्वीपर आहे म्हटले. तर हाऊ इज इट पॉसिबल म्हटले. इट इज नॉट पॉसिबल. म्हटले की हा विवाह शक्य नाही म्हणजे एका स्वीपर बरोबर विवाह कसा काय करायचा. प्रधानमंत्री गेला माघारी कांचीच्या राजाला सांगितलं की अहो होणारा जावई तर हा स्वीपर आहे म्हटले, झाडू मारणार आहे. कांचीचा राजा म्हटला की विवाह कॅन्सल. लेटर पाठवलं पुढच्या राजाला, सांगितलं की विवाह होणार नाही. आमची राजकन्या एका झाडूवाल्याला आम्ही देणार नाही. पुरीच्या राजाला आला ना क्रोध, इतका क्रोध आला त्याने आपली सगळी आर्मी तयार केली आणि म्हटलं की आपण कांचीच्या राजावर आक्रमण करायचं, त्याचा पराभव करायचा, राजकन्याला बंदिस्त करून ठेवायचं. आणि गेला उत्साहाच्या भरामध्ये पण दारुण पराभव झाला भयंकर. कांचीच्या राजाने पार आणि पुरीचा राजा माघारी आला, अतिशय निराश झाला. इतका निराश झाला आणि सरळ भगवान जगन्नाथांच्याकडे गेला. आणि भगवान जगन्नाथांच्या जाऊन प्रार्थना करू लागला, दंडवत केला आणि म्हटला की भगवंता एवढा दारुण पराभव मला होय. जगन्नाथ म्हटले की परमिशन कोणाची घेतली? कुठलंही कार्य करताना जर आपण भगवंताची परमिशन घेतली ना तर भगवंताचे आशीर्वाद पाठीमागे असतात, गुरुचे आशीर्वाद पाठीमागे असतात. जगन्नाथ म्हटले राजा पुरीचा तू आहेस की मी आहेस? मग राजाला समजलं की होय यू आर द रिअल. राजा म्हणला यू आर द रिअल किंग, आय एम नॉट द रिअल. आणि मग हा राजा जगन्नाथाला म्हटला की खूप दारुण पराभव झालेला आहे. जगन्नाथ म्हटले सेकंड टाइम परत तयारी कर म्हटले, त्यावेळेला मी तुला स्वतः मदत करायला येईल, काळजी करू नकोस. आणि मग सेकंड टाइम पुन्हा तयारीला लागला पुढचा राजा. आणि यावेळी राजाने लेटर पाठवलं कांचीच्या राजाला काय की या युद्धामध्ये जर तुझा पराभव झाला तर कांचीचा राजा हा गणेशजींचा भक्त होता. गणेशजींची पूजा, गणेशवरती खूप प्रेम होतं. जसं महाराष्ट्रीयन लोक गणपतीवर खूप प्रेम करतात ना, कांचीचा राजा पण गणपतीवर खूप प्रेम करत होता. पुरीच्या राजाने सांगितले की जर पराभव झाला युद्धामध्ये तर आम्ही गणेशजी उचलणार आणि जगन्नाथांच्या मागे ठेवणार. आणि दुसरी गोष्ट राजकन्याला बंदिस्त करून आणणार आणि एका झाडूवाल्यावर विवाह लावणार. कांचीच्या राजाने पण लेटर पाठवलं, जर तुझा पराभव युद्धामध्ये झाला तर जगन्नाथ बलदेव सुभद्रा सुदर्शन उचलणार आणि आमच्या गणपतीच्या मागे ठेवणार. मुख्य पूजा आम्ही गणपतीची करणार आणि जगन्नाथाची
सेक्रेटरी केली आणि मग ठरलं. आणि ठरल्यानंतर मी आता हा राजा होता, त्याचं नाव होतं पुरुषोत्तम देव. पुरीच्या राजाचं नाव पुरुषोत्तम देव नव्हतं. हा, आणि मग युद्धासाठी निघालो. फुल जय्यत तयारी केली होती आणि राजाला थोडी धास्ती होती की जगन्नाथ येतो म्हटले, आले त्याचा बोलणं सांगा परत आहे की नाही. जगन्नाथ काय म्हटले, स्वतः मी तुला मदत करण्यासाठी येणार, मी आणि बलराम. आणि ही आर्मी निघाली राजेश कांचीपुरमच्या दिशेने. निघालेले असताना रस्त्यामध्ये एक ताक विक्रेता होता. मडक्यामध्ये तो ताक विकत होता आणि ताक विकत असताना तो त्या ठिकाणी समोर आला आणि राजाला म्हटला की तुमचे 2 सेवक पुढे गेले, त्यांनी इथं ताक पिलेलं आहे पण पेमेंट केलेलं नाही, त्याच्या बदल्यात एक अंगठी दिलेली आहे माझ्याकडे. त्यांनी सांगितलं की ही अंगठी आमच्या स्वामीला दाखवायची आणि पेमेंट घ्यायचं. हा गेला म्हटला की ही ती अंगठी आहे म्हटलं तुमच्या सेवकाची आणि पेमेंट करून टाका म्हटलं. तर सांगितलं की किती मडकी ताक पिलेलं आहे, म्हटलं 4 मडकी ताक पिलेले आहे आणि त्याचं पेमेंट आहे. पुरुषोत्तम देवने ती अंगठी पाहिली. अंगठी पाहिल्याबरोबर पुरुषोत्तम देवच्या लक्षात आलं काय की अरे ही आपण स्वतः भेट म्हणून जगन्नाथाला दिलेली अंगठी आहे. इथं अंगठी आहे म्हणजे याचा अर्थ काय की जगन्नाथ आणि बलदेव हे स्वतःहून युद्ध करण्यासाठी पुढे गेलेले आहेत. भगवंताकडे जर आपण प्रेमाने एखादी गोष्ट मागितली तर भगवंत भक्तासाठी काही तयार करायला काही करायला होतात की नाही, आलेले युद्ध करण्यासाठी. हा, तर भगवंत पुढे गेलेले, माझ्याची पूर्ण खात्री पटली आणि मजल करत करत राजाची आर्मी कांचीपुरमध्ये पोहोचते आणि भयंकर युद्ध होतं. आणि या युद्धामध्ये कांचीच्या राजाचा पूर्णपणे पराभव होतो. आणि या युद्धामध्ये कांचीच्या राजाला दिसतं की केवळ 2च लोक युद्ध करतायत, एक काळा व्यक्ती एक पांढरा व्यक्ती, म्हणजे एक गोरा आणि एक काळा. आता गोरा आणि काळा ही 2 लोक कोण आहेत? कृष्ण बलराम. एक आहे जगन्नाथ देव आणि दुसरे बलदेव. आणि पूर्ण पराभव झाला कांचीच्या राजाचा. गणेशजींना उचललं, राजकन्याला बंदिस्त केलं, आले आणि गणेशजींना जगन्नाथाच्या पाठीमागं स्थापित केलं. म्हणून कांचीचे गणेश इथे आहेत. तुम्ही गेला तर तुम्हाला ते पाहायला मिळेल दर्शन मला. आणि मग आता राजकन्या बंदिस्त करून आणलेली आहे. राजाने पुरुषोत्तम देवनी आपल्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं की ही बंदिस्त केलेली राजकन्या आहे, हिचा विवाह एका चांगल्या झाडूवाल्याबरोबर लावून टाका. आता प्रधानमंत्री विचार करू लागला की चांगला आणि झाडूवाला कसा काय असू शकेल. झाडूवाला चांगला असतो काय, तरी स्मार्ट असतो का झाडूवाला? हा, काय प्रतिष्ठित असतो का झाडूवाला? प्रधानमंत्री विचार करू लागला, म्हटलं आवड काम दिलेलं आहे. आणि हा प्रधानमंत्री शोधू लागला चांगला झाडूवाला. तेवढ्या काळामध्ये 1 वर्ष निघून गेलं. 1 वर्ष निघून गेल्यानंतर बरोबर रथयात्रेचा उत्सव होता. या उत्सवामध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथावर आरूढ झाल्यानंतर पुरुषोत्तम देव त्या ठिकाणी झाडू मारण्यासाठी आला. आणि प्रधानमंत्र्यांनी पाहिले त्याला चांगलं झाडूवाला कोण असतो? महाराज. आपले राजकन्याला आणलं जगन्नाथाच्या समोर आणि दोघांचाही शुभविवाह केला. म्हटले की प्रधानमंत्री म्हटला की तुमच्यापेक्षा बेस्ट झाडूवाला कोण असू शकतो? पुरुषोत्तम देव म्हटला की योग्य वर तू निवडलेले आहेस, ठीक आहे, विवाह लावून टाका. आणि जगन्नाथाच्या समोर बरोबर काय झाला, या राजकन्याचा विवाह झाला. अशी सुंदर कथा ही आहे कांचीच्या गणेशाची. कांचीचं गणेशाचं मंदिर आहे, त्याच्या बरोबर समोर तुम्ही जर पाहिलं तर एक छोटंसं मंदिर आहे. एक छोटं मंदिर आहे, त्याला लॉक केलेलं आहे. ते मंदिर कोणाचं आहे? एकादशी देवीचं मंदिर आहे. इथे या मंदिरामध्ये एकादशीला भगवान जगन्नाथांनी उलटं टाकलेलं आहे. उलटं का टाकलेलं आहे? तर जगभरामध्ये सगळे वैष्णव एकादशीचं पालन करतात, पण जगन्नाथपुरीमध्ये कुठलाही व्यक्ती एकादशी धरत नाही. एकादशीच्या दिवशी सुद्धा पुरी, पनीरची भाजी, पकोडे, गुलाबजाम, रसमलाई, संदेश, पुलाव, कचोरी हे सगळे आयटम खायला असतात. तिकडे कोणीही एकादशी करत नाही. एकादशी ही फक्त जगन्नाथपुरीच्या बाहेर चालते. जगन्नाथपुरीमध्ये कुठलाही रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले जात नाही. म्हणून एकादशीला उलट टाकले.
एकादशी मंदिरच्या बरोबर शेजारी वरती स्टेअर केस वरून गेलं असं की त्या ठिकाणी नरसिंह भगवंत आहे का, आणि हे नरसिंह भगवंत भव्य मोठे विग्रहाचे निवासी होईल. तर असं म्हटलेलं की याही नरसिंह भगवंताची स्थापना स्वतः ब्रह्मदेवाने केली, भव्य विग्रह. यांचं दर्शन झालं की खाली उतरलं की डाव्या बाजूला एक म्युझियम आहे का म्युझियम. या म्युझियम मध्ये भगवान जगन्नाथ कसे प्रकट झाले याचा सुंदर डायरामा बनवलेला आहे. या डायरामामध्ये विश्ववासू नीलमाधवांची कशी पूजा करतोय ते दाखवलेलं आहे. विद्यापती त्या ठिकाणी जातोय, ललितावर त्याचा विवाह होतो ते दाखवलेलं आहे. नंतर तो मग जंगलामध्ये जातो, डोळ्यावरची पट्टी बांधलेली असते, मोरी दाणे टाकतो होय की नाही, आणि त्याला रस्ता मिळतो. नीलमाधव त्या ठिकाणी त्याला दर्शन होतं. दर्शन झाल्यानंतर माघारी येतोय, इंद्रद्युम्न राजाला बातमी देतोय. इंद्रद्युम्न राजा येतो त्यावेळेला त्याला नीलमाधव त्या ठिकाणी दिसत. मग राजाला पुन्हा भगवान दृष्टांत देतात आणि म्हणतात की मी दारू ब्रह्मच्या रूपामध्ये समुद्राच्या किनाऱ्यावरती प्रकट होईल, त्यापासून तू विग्रह बनव. मग त्या दारू ब्रह्म पासून विश्वकर्माद्वारे जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांचे सुंदर विग्रह बनवले जातात. आणि हे विग्रह अर्धवट अवस्थेमध्ये तयार होतात. का? कारण राजाला एवढी घाई असते, तो 15 दिवसानंतर दरवाजा उघडतो. वेळ 21 दिवसांचा दिलेला असतो. 15व्या दिवशी दरवाजा उघडल्यामुळे विग्रह कसे असतात ते अर्धवट अवस्थेमध्ये असतात. किती जणांनी पाहिले जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा दर्शन किती लोकांनी केलेलं आहे? अरे काल कोणी चॅनल ओपन केला नाही काय? आपल्या भक्तांनी पण टाकलं आपल्या ग्रुपवरती. तर जगन्नाथाचं कमीत कमी चित्रामध्ये तर दर्शन करा. भविष्यामध्ये बघू आपण पुरीला गेलं तर आपण तिकडे दर्शन करू. तर असं हे सुंदर रूप भगवंताचं प्रकट झालं. असं सुंदर म्युझियम आहे. आणि त्या म्युझियमच्या बाहेर एक घंटा आहे. घंटा किती जणांनी पाहिलेली आहे? इथं बसायचंय, प्रवचन द्यायचंय का? नको म्हणतो, पुढच्या वेळेला देऊ म्हणतो. तर एक मोठी घंटा आहे. या घंटेची महिमा माहिती तुम्हाला? ही घंटा एका फ्रेंच व्यापाऱ्याने भगवान जगन्नाथांना दिली आहे. हा फ्रेंच व्यापारी या समुद्र मार्गाने चाललेला होता आणि चाललेला असताना त्याने आपल्या दुर्बिणीमधून दूर अंतरावर पाहिलं. पाहिल्यानंतर त्याला दिसलं की एक भयंकर मोठा मासा जहाजाच्या दिशेने येतोय आणि त्या माशाचं टार्गेट आहे हे जहाज समुद्रामध्ये उतरून टाकलं. आणि कॅप्टन घाबरला. इमिजिएटली त्याने काय केलं, जहाजावरती सर्वत्र अनाउन्समेंट केली आणि सगळ्यांना सांगितलं की आपल्या आपल्या सर्वांनी सेफ्टी बोट तयार ठेवा, थोड्याच वेळामध्ये आपलं जहाज पाण्याखाली जाणार आहे. सगळीकडे अनाउन्समेंट केल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये गेला. त्यांनी पाहिलं की एक व्यक्ती बिनधास्तपणे एक चित्र असं हातामध्ये धरलेलं आहे आणि त्या चित्राकडे पाहतोय. आणि कॅप्टनने विचारले की अरे तुला अनाउन्समेंट कळली की नाही, मोठा धोका निर्माण होणार जहाजाला? तर तो म्हटला की ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत हे नीलाचल क्षेत्र आहे. साक्षात भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा मायाचं क्षेत्र आहे. केवळ तुम्ही इथं प्रार्थना करा, आपलं सर्वांचं रक्षण होऊ शकेल. असं म्हटल्यानंतर कॅप्टन म्हटला की बघू कुठले चित्र आहे. हे नाही जगन्नाथाचं चित्र. कॅप्टनने सर्वांना सांगितलं जहाजावरती की हे नीलाचल क्षेत्र आहे, जगन्नाथाचं स्थान आहे. सर्वांनी प्रार्थना करा आणि भगवंतावरती सर्व सोपवून द्या, कारण आता आपलं जगणं काय सहज शक्य राहिलेलं नाही. आणि सर्वांना त्यांनी प्रार्थना करायला सांगितली. बघा, फ्रेंच व्यापारी पण त्याची पण श्रद्धा नसली, म्हणजे की कठीण प्रसंगामध्ये काय होतं आहे की नाही. प्लेन क्रॅश मध्ये किती वाचले लोक? एकच व्यक्ती वाचलाय फक्त, होय की नाही. एकच व्यक्ती वाचला. घरी जाताना 100 मंदिरामध्ये गेला असतो कमीत कमी, आहे की नाही. दर्शन करतच गेला असतो घरी. का? राखे कृष्ण मारे की मारे कृष्ण राखे की. भगवंताने ठरवलं असलं एखाद्या दर्शन करायचं, ते दर्शन होणार आहे. पण भगवंताने ठरवलं असलं ना ह्याला मला मारायचंय, कोणी त्याला वाचवू शकणार नाही. आणि मग कॅप्टननी प्रार्थना करायला सुरुवात केली. आणि प्रार्थना सुरू केल्यानंतर आश्चर्यकारक गोष्ट बघा, तो मासा अतिशय गतीने जहाजाच्या दिशेने आलेला होता. एकदम जवळ आल्यानंतर
काही अंतरावर मासा आला आणि लगेच त्यांनी युटर्न घेतला. आणि कॅप्टनला आश्चर्य वाटलं की हे कसं काय शक्य आहे. हा तर मासा पूर्णपणे या जहाजाचा टार्गेट ठेवूनच आलेला होता आणि अचानक त्यांनी युटर्न घेतलेलं आहे. आश्चर्य वाटलं. या व्यापाऱ्यांनी आपलं जहाज समुद्राच्या किनाऱ्यावर आणलं. जहाजावर जेवढं पण धन संपत्ती होती ती सर्व संपत्ती राजाने काय केली, भगवान जगन्नाथांना अर्पण केली. आणि विशेष गोष्ट या जहाजामध्ये होती ती म्हणजे ही घंटा. तर ही घंटा सुद्धा व्यापाऱ्याने काय केली, भगवान जगन्नाथांना अर्पण केली. त्या घंटेवर लिहिलेलं आहे ऑफर्ड बाय फ्रेंच बिझनेसमॅन. काय लिहिलेलं आहे त्याच्यावर, फ्रेंच व्यापाऱ्यांनी गिफ्ट दिलेली घंटा. एकेकाळी ही घंटा जगन्नाथांच्या मंदिरामध्ये वाजवली जात होती, पण ती एवढी मोठी घंटा आहे तिचा आवाज अख्ख्या पुरीमध्ये जात असत, एवढी मोठी घंटा आहे. तर ती घंटा देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढं काही अंतर गेलं की आपल्याला वरचा झेंडा दिसतो. झेंडा पाहिला तुम्ही, मंदिराच्या वरचा झेंडा, तिथलं आश्चर्य आहे बघा. वारं या दिशेने वाहत असेल ना तर झेंडा या दिशेने फडकतो. मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे. पाहिले? आहे की नाही अद्भुत? आश्चर्यकारक गोष्ट अजून काय आहे, या झेंड्यावर कुठलाही पक्षी बसत नाही, कुठलाही पक्षी या ठिकाणी विष्ठा विसर्जन करत नाही. सुदर्शन पाहिलं तुम्ही सर्वांनी, सुदर्शनचं दर्शन सुद्धा बघा तुम्ही या ठिकाणी कसं होतं. सुदर्शनचं दर्शन हे नेहमी इलेव्हेशन व्ह्यू मध्ये दिसतं, म्हणजे की या गोल साइज मध्ये दिसतं. कधी साइड व्ह्यू दर्शन होत नाही. तुम्ही परिक्रमा मार्गावर बघा, गोल परिक्रमा करताना तुम्ही सुदर्शनकडे पाहत जा, तुम्हाला दर्शन असंच होणार. आम्ही इतक्या वेळा दर्शन केलं आहे पण कधी त्याला साइड व्ह्यू मध्ये दिसला नाही, नेहमी ते या रूपामध्ये दिसतं. अशी महिमा आहे. तर सुदर्शन हे खरं तर भगवंताच्या शेजारी असतं नेहमी, पण हे सुदर्शन वरती काय माहितीये का वरती? मागच्या वेळी कथा झाली ना, संग्रामाचार्य म्हणून सांगितली, बरोबर ना? काय सांगितली? एका चिमणीची कथा सांगितली, होय की नाही? सुदर्शननी चिमणीचा वध केला, सगळ्या चिमण्यांनी मीटिंग भरवली आणि ऍप्लिकेशन कुठे गेलं, गरुडजींच्याकडे गेलं. गरुडजी चिमणीच्या वंशातले आहेत. गरुडजी म्हटले की हे आम्ही सहन करणार नाही, सरळ ऍप्लिकेशन केलं जगन्नाथांच्या. आणि जगन्नाथांना ऍप्लिकेशन गेल्यानंतर जगन्नाथांनी सुदर्शनला सांगितलं, तू अपराध केलेला आहेस, तू माझ्या शेजारी जास्त काळ राहू शकणार नाही, तुला कुठं राहावं लागेल, वरती राहावं. म्हणून सुदर्शन विरहामध्ये. एकदा काय झालं, भगवान जगन्नाथांना सुंदर 56 भोग लागलेले होते आणि भगवत भोजन ग्रहण करत असताना अचानक समुद्र देवतेने गर्भगृहामध्ये प्रवेश केला आणि गर्भगृहात प्रवेश करून जगन्नाथाचे चरण स्पर्श केले आणि सगळा भोग कुठे गेला, वाहून समुद्रामध्ये घेऊन गेला. मडक्या सकट सगळं. भगवान जगन्नाथ डिस्टर्ब झाले. अरे म्हटले हा काय प्रकार आहे, आता समुद्र आतमध्ये काय येतात, कारण समुद्र हे जगन्नाथाचे सासरे आणि जगन्नाथ हे समुद्राचे जावई आहे. कसे? समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी प्रकट झाली ना समुद्रामधून, ती लक्ष्मी समुद्र देवीने काय केले, भगवान जगन्नाथांना दिले. म्हणून जगन्नाथ भगवंत हे कोणाच समुद्राचे जावई आहे. म्हणून जावईची चरणधुळी घ्यायला तिकडे जातात. जगन्नाथांना हे काही सहन झालं नाही. म्हटले अरे हे सारखं सारखं चाललेल्या घरात थोडस काहीतरी कमीत कमी खाताना तरी डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. सुदर्शनला खाली बोलवलं, म्हटले की सुदर्शन जा म्हटले अयोध्येला, तिकडं हनुमानजीने आता काय सेवा नाही, रावणाचा वध झालेला आहे आणि निवांत आहे तिकडे, ते हनुमानजीलाही सेवा द्यावी लागेल. समुद्राला थांबवायचं काम एकमेव हनुमानजीच करू शकतात आणि दुसरं कोणी करू शकत नाही. आणि हनुमानजींना बोलवलं, हनुमानजींना सांगितलं की तुम्ही आता तिकडं जाऊन सेवा करायची. हनुमानजी म्हटले येस सर. हातामध्ये मोठी गदा घेतली आणि समुद्राच्या तटावर उभे राहिले आणि समुद्राने आवाज केल्यावर हनुमानजीचा आवाज डबल व्हायचा, समुद्र घाबरून आतमध्ये उचलून जायचा. आणि मग बराच काळ हनुमानजींनी चांगली सेवा केली,
पण सेवा करता 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 असं झालं की हनुमानजींच्या पोटाची जरा आवाड होऊ लागली. रोज खिचडीचा प्रसाद मिळायला लागला त्यांना. खिचडी प्रसाद नाही खात, त्या खिचडीमध्ये काय शक्ती नसते. हनुमानजी विचार करू लागले की रोज ही खिचडी 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 खाऊन पकून गेले ते. आणि पकल्यामुळं अचानक एक दिवस जय श्रीराम म्हणून मारली उड्याने गेले अयोध्येला. अयोध्येला गेले, तिकडे सांगितलं की जरा थोडंसं पंचपक्वान्नाचं भोजन आणा, तिकडे पकलून म्हणले खिचडी खाऊन. आणि हनुमानजी बसले मस्त तिकडे भोजन करायला, इकडे जगन्नाथ बसले 56 भोग स्वीकार करायला. आणि हनुमानजी नाहीत हे बघून समुद्राने चान्स साधला आणि हो करून घुसले कुठं गर्भगृहामध्ये. चरण धूळ पण घेतली, सगळा महाप्रसाद पण गेला समुद्रामध्ये आणि जगन्नाथजी डिस्टर्ब झाले. अरे म्हटले हनुमानजी आहेत ते तिकडे. सुदर्शनला खाली बोलवलं. अरे म्हटले जरा बघ ना, हनुमानजीला सेवा दिली आपण तिकडे, हनुमानजी कुठे आहेत? सुदर्शनने बघितलं, हनुमानजी काय आहेत? बघ बघ म्हटले कुठे गेले हनुमानजी. आणि सुदर्शन फिरत 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 गेले हळदीमध्ये. हनुमानजी मोठं ताट घेऊन बुंदीचे लाडू खाताय, जिलेबी खाताय, पनीरची भाजी, चपात्या, पुऱ्या, मस्त पैकी फिश चाललेले आणि मस्त मंत्रमुग्ध होऊन खातात. सुदर्शन म्हटले की अहो जगन्नाथाने सेवा दिली त्याचं काय? म्हटले का काय त्या सेवेचं करायचं? म्हटले रोज खिचडी खाऊन 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 पकलो. म्हटले अंगात काय बळ राहिलं नाही. म्हटले सगळी चरबी निघून गेली माहिती. जरा खातो पितो जरा न येतो. म्हटले जरा खायची व्यवस्था चांगली करा ना. म्हटले तिकडे काय खिचडी खायला घालताय? म्हटले रोज तिकडे. आणि असं म्हटलं तर सुदर्शन आले गावात पण जगन्नाथांना सांगितलं. म्हटले की अहो समस्या अशी आहे ना, खायची समस्या आहे. म्हटले अरे म्हटले असं आहे. म्हटले की विमला देवीला भोग लागला की लगेच काय झालं पाहिजे? हनुमानजींना भोग गेला पाहिजे, तरच ते तिथं टिकतील, नाही तर टिकणार नाही. हनुमानजींना एकदा प्रेमाने गोड बोलून सुदर्शनने आणलं, जगन्नाथाच्या समोर उभं केलं. म्हटले की तुमची अडचण काय ते आम्हाला समजली. म्हटले तुम्हाला आता इथून पुढे चांगले भोग खायला मिळतील, काळजी करू नका, चांगली व्यवस्था होईल. जगन्नाथ सुदर्शनला म्हटले की बघ खायला तर चांगलं द्या, पण त्यातनं पण उडी मारलीच त्यांनी तर त्यांना बेड्या असल्या पाहिजे हातामध्ये. म्हणून त्यांच्या हातामध्ये तिथं बेड्या घातलेल्या आहेत. कुठेही हनुमानजीने बेड्या घातलेल्या नाही, पण जगन्नाथपुरीमध्ये मात्र हनुमानजींना बेड्या घातल्यात. का बरं? त्यांनी तिथून उडी मारून अयोध्येला जाऊ नये पुरीचे लाडू खायला. तर म्हणून त्याचं नाव बेडी हनुमान आहे. आणि बरोबर समुद्र तटावर येतो. त्या दिवसापासून समुद्राने अजिबात देरी केलेली नाही आतमध्ये यायची आणि आवाज पण करत नाही. जगन्नाथपुरीमध्ये समुद्राचा आवाज एवढा मोठा असायचा, जगन्नाथांना काठ्या बसायच्या, झोप लागत नाही. म्हटले जगन्नाथ माझी ह्याचा आवाज एवढा मोठा आरडाओरडा करतात. तर हनुमानजी इथे ठेवल्यापासून समुद्राचा आवाज पण बंद झाला आणि बॉर्डरी पण क्रॉस करायचं त्यांनी सोडली. म्हटले की आता नादाला लागायला नको, नाही तर हनुमानजी घरात नसली तर पुन्हा हलकाच येणार नाही आपल्याला इथून. तर हे आहे सुदर्शनची महिमा वरची, वेळी हनुमानची महिमा. पुढं काही अंतर गेलं की बघा एक दरवाजा लागतो, त्या दरवाजावरून थोडं बाहेर गेलं की तिथं कोयला वैकुंठ आहे कोयला वैकुंठ. तर या ठिकाणी दर 12 वर्षानंतर, दर 12 वर्ष, 14 वर्ष, 19 वर्ष असा हा कालावधी आहे, जगन्नाथांचे विग्रह हे नवकलेवर होतं. नवीन विग्रह बनवले जातात आणि जुने विग्रह या मातीमध्ये गाडले जातात जमिनीमध्ये. तर त्याला मृत्यू वैकुंठ असं पण म्हटलं जातं, कोयला वैकुंठ असंही म्हटलं जातं. तर चैतन्य महाप्रभूंचे एक पार्षद होते, त्यांचं नाव होतं जगदीश पंडित. काय नाव होतं? जगदीश पंडित. हे जगन्नाथांचे प्रिय भक्त होते आणि इतके प्रिय भक्त होते, पण ते विचार करतात की इथून पुढे आपल्याला आता जगन्नाथपुरीला जगन्नाथांचं दर्शन करायला खूप आवड आहे. भगवान जगन्नाथांनी पाहिले की तीव्र इच्छा आहे, पण हा येऊ शकणार नाही. भगवान जगन्नाथ स्वप्नामध्ये गेले आणि म्हटले की ही तुझी शेवटची वेळ आहे, यावेळी तू काय कर, पुरीला दर्शन करण्यासाठी ये. माझे जगन्नाथांचे विग्रह या कोयला वैकुंठ मध्ये आहेत. तू या ठिकाणी आल्यानंतर राजाद्वारे तुला हे विग्रह प्राप्त होतील. आणि असं म्हटल्यानंतर जगदीश पंडित म्हटले की ठीक आहे, विग्रह तर मिळतील, परंतु मी एकटा या विग्रहाला घेऊन कसं काही विग्रह? भगवान जगन्नाथ म्हटले काळजी करू नकोस,
हे विग्रह तू हातामध्ये घेतल्यानंतर कापसापेक्षाही हलके होते. आणि मग जगदीश पंडितांना खूप आनंद होतो आणि जगदीश पंडित तिकडे यायला निघतात. जगन्नाथ भगवंतांना पुरीच्या राजाच्या स्वप्नात जातात आणि राजाला पण सांगतात, म्हणतात की काही दिवसामध्ये माझा एक प्रिय भक्त या ठिकाणी येणार आहे, त्याचं नाव आहे जगदीश पंडित. त्याला कोयला वैकुंठ मधील भगवान जगन्नाथांचे विग्रह तुला सुपूर्द करायचे आहेत. तो माझा प्रिय भक्त आहे, इथून पुढे तो पुरीला येऊ शकणार नाही, तो तिकडेच माझी काय करे पूजा करे. राजाला पण मेसेज मिळाला, बघा किती फास्ट मेसेज आहे. आपल्या व्हॉट्सअप मेसेज पेक्षा आणि काय काय अजून इंस्टाग्राम फेसबुक याच्यावरचे मेसेज पेक्षा फास्ट मेसेज आहे आणि एकदम क्लिअर कट मेसेज आहे. नेटची गरज वगैरे काय नाही, विदाउट इंटरनेट मेसेज फास्ट जातात की बरोबर. आणि राजाच्या स्वप्नामध्ये भगवंत गेल्यानंतर राजा लगेच सकाळी उठला, आपल्या सेवकांना सांगितलं जगन्नाथाचा प्रिय भक्त येणार आहे, ते विग्रह आपल्याला तयार करा. लगेच विग्रह बाहेर काढले, त्यांना मस्त स्नान वगैरे घालून तयार करून ठेवलं. ते जगदीश पंडित पोहोचले, जगन्नाथांना दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर राजाला जगदीश पंडित भेटले आणि हे विग्रह जगदीश पंडितांना सुपूर्द केले. आणि हे विग्रह आजही मायापूरमध्ये आहेत. कुठे माहिती आहे हे विग्रह? हे विग्रह चकडाह नावाचं ठिकाण आहे. चकडाह या ठिकाणी हे विग्रह आहे. जगदीश पंडित हे विग्रह घेऊन येत असताना एका ठिकाणी जमिनीवर ठेवले आणि नेचर कॉल साठी गेले. पुन्हा विग्रह उचलायला प्रयत्न करू लागले पण विग्रह उचलू शकले नाही. भगवान जगन्नाथ म्हटले की इथंच माझी तू स्थापना कर. हे स्थान अतिशय पवित्र आहे. चकडाह नाव का पडलं? राजा भगीरथ ज्यावेळी गंगा नदीला घेऊन येत होता त्यावेळेला त्याच्या रथाचं चाक या ठिकाणी जमिनीमध्ये धसलं होतं आणि त्या ठिकाणी एक डोह तयार झाला गंगेच्या पाण्यामुळे, म्हणून त्याचं नाव आहे चकडाह. या ठिकाणी जान्हू ऋषींनी गंगा सगळी पिऊन टाकली होती आणि पिलेली गंगा भगीरथ राजाच्या विनंतीने प्रकट केली, ती कानातून प्रकट झाली. आलं लक्षात? असं एक पवित्र स्थान आहे. तर या प्रकारे जगदीश पंडितांच्या कृपेमुळं इथं भगवान जगन्नाथ प्रकट झाले. तर ही कोयला वैकुंठ मधली कथा आहे. त्यानंतर पुढे काही अंतर गेलो की आपल्याला काय दिसतं? आनंद बाजार. जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही आनंद बाजारामध्ये प्रवेश करत नसाल तर जीवन व्यर्थ आहे, बरोबर ना? इथला महाप्रसाद आपण सेवन केला पाहिजे. असं सुंदर स्थान आहे. मागच्या वेळेस रामाचरण कथा सांगितली. साक्षात इंद्रदेव या ठिकाणी महाप्रसाद सेवन करण्यासाठी आले होते. एका दुकानदाराकडून इंद्रदेवांनी एक मडका घेतला, बरोबर? मडकं घेतलं पण पैसे न देताच इंद्रदेव निघाले. इंद्रदेव वेगळ्या रूपामध्ये आले होते. दुकानदार त्याच्या पाठीमागे धावू लागला पण हा व्यक्ती काय सापडायला तयार नाही. आणि पळत 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 गेल्यानंतर मग इंद्रदेव म्हटले की अरे मी साक्षात इंद्र आहे. आणि हा दुकानदार म्हटला की तुम्ही साक्षात इंद्र आहात, तर मग मी कसं काय सांगायचं तुम्ही इंद्र आहात? तर इंद्रदेव म्हटले की बघ मी तुला एक वरदान देतो. काय वरदान दिलं? ज्या ठिकाणी तू इच्छा करशील की नाही पाऊस पडण्याची त्या ठिकाणी पाऊस पडेल. इंद्रदेव म्हटले बघ तू इच्छा कर, म्हटले बघ पाऊस पडतो की नाही. त्यांनी इच्छा केली, धोधो 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 पाऊस पडला. खात्री त्याची पटली की हा हे साक्षात इंद्रदेव. आणि तिथून इंद्रदेव स्वर्ग लोकाला गेले, म्हणून त्या ठिकाणी स्वर्गद्वार नावाचं ठिकाण आहे, जिथून इंद्रदेव स्वर्गाला निघून गेले. हा माघारी आला. माघारी आल्यानंतर बाकी दुकानदारांनी विचारले की पैसे मिळाले का? हा म्हटला साक्षात इंद्रदेव आले होते म्हटले माझ्या दुकानावरती. दुकानदार म्हटले काय खापा मारतोस, काय प्रमाण आहे म्हटलं त्याचं? म्हटला की जर आपण इच्छा केली की नाही पाऊस पडेल तर पाऊस पडू शकतो, करू का इच्छा केली त्यांनी धो पाऊस पडला. सगळ्यांची खात्री पटली की खरंच ह्याच्या दुकानावरती इंद्रदेव आलेले होते. बातमी पोचली कुणाकडं? राजाकडे. राजाकडे बातमी पोचली. राजाने बोलून घेतलं त्याला इकडं, अरे तुझ्या दुकानावर काय इंद्रदेव आले ते म्हटले प्रसाद घेण्यासाठी, काय प्रमाण आहे का त्याचं? तर हो म्हटला मला इंद्रदेवाने वरदान दिलेलं, मी ज्या ठिकाणी इच्छा करेन त्या ठिकाणी पाऊस पडेल. राजा म्हटला की बघू दाखव या ठिकाणी पाऊस पडू. त्यांनी इच्छा केली आणि धो पाऊस पडून आला. आणि राजाची पण खात्री पटली की साक्षात इंद्रदेव या ठिकाणी जगन्नाथांचा महाप्रसाद सेवन करण्यासाठी आले. तेव्हा काय समजतं
स्वर्गातल्या मोठमोठ्या देवता सुद्धा जगन्नाथाचं महाप्रसाद खाण्यासाठी लावायिक आहे. या आनंद बाजारामध्येच स्नान विधी, बरोबर, जगन्नाथ रथ यात्रा आरंभ होण्या अगोदर त्या ठिकाणी भगवान जगन्नाथांना स्नान घातलं जातं, बरोबर. आणि स्नान घातल्यानंतर भगवंत आजारी पडतात. आपण जसं आजारी पडतो ना तसं भगवंत पण आजारी पडतात. आणि भगवंत आजारी पडले की मग त्यांना वेगवेगळे औषधोपचार पण केले जातात. औषधोपचार केले जातात. मग वेगवेगळ्या प्रकारची काढे असतात, वेगवेगळ्या प्रकारची औषधी असतात, बरोबर. याला काय झालं, आमच्या मुंबईचे एक डॉक्टर आलवा हे त्या ठिकाणी पुरीमध्ये पोहोचले. डॉक्टर म्हटलं की जरा डोक्यामध्ये किडा असतो, कुठला, संशयाचा किडा. आणि आजकाल लोकांच्या डोक्यामध्ये संशयाची किडे लय आहेत आणि संशयाची भूत पण लय आहेत, होय की नाही. डॉक्टर आलवा हे हार्ट सर्जन होते, स्पेशलिस्ट. आणि ते तिथं पोहोचले. त्यांनी ऐकलं होतं की स्नान झाल्यानंतर भगवंत आजारी पडतात. आणि तिथे एक पंडा होता आणि पंडाच्याने डॉक्टर अल्वाची ओळख होती. पंडा म्हटले की डॉक्टर अल्वाजी, डू यू वांट टू चेक द जगन्नाथ? अल्वा म्हटले येस येस येस, मला चेक करायचं. डॉक्टर अल्वा गेले आणि भगवान जगन्नाथांच्या इथं हात लावला. हात लावल्याबरोबर हाय टेम्परेचर जाणवलं. अल्वाची पूर्ण खात्री पटली की खरोखर भगवान जगन्नाथांना अतिशय गंभीर ताप आलेला काय. आणि आता बघा, सगळ्या औषधी वगैरे दिल्यानंतर 10 दिवसानंतर भगवंत आजारातून बरे होतात, सगळा ताप निघून जातो. अल्वा त्यावेळेला पण उपस्थित होते. पंडाने जवळ बोलवलं, म्हटले की आता तुम्हाला चेक करायचे परत. अल्वाने परत हात लावला, एकदम नॉर्मल टेम्परेचर. तर आता ह्या ज्या घटना आहेत ह्या हार्डली या 10 वर्षाच्या काळामध्ये येतात. आता एक घटना आहे 2016 सालची. 2016 साली एक पंडा होता, तो मेडिकल सायन्सला शिकायला होता आणि त्याचा एक मित्र अतिशय नास्तिक. हा पंडा आपल्या मित्राला सांगत होता की स्नान झाल्यानंतर भगवंत आजारी पडतात. आणि हा मित्र म्हटला, अरे लाकडाची मूर्ती आणि ती आजारी पडते, काय सांगतो म्हटले तू हे, असं कसं काय होऊ शकतं. तर हा पंडा म्हटला की तुला बघायचंय का. आणि हा पंडा आपल्या नास्तिक मित्राला त्या ठिकाणी घेऊन आला आणि स्नान झाल्यानंतर भगवंत आजारी पडले. आजारी पडल्यानंतर आता हा नास्तिक मित्र डॉक्टर अल्वापेक्षा डेंजर होता थोडासा. हा सोबत थर्मामीटर घेऊन आला होता. म्हटलं मी असं चेक नाही करणार, हे असं चेक करणार. आणि त्यांनी ते थर्मामीटर चक्क जगन्नाथाच्या काखीमध्ये घातला. पहिलं सेट केलं, पहिलं सेट केलं 96 टेम्परेचर सेट केलं, काखीमध्ये घातलं आणि 30 सेकंदांनी बाहेर काढलं. 106 डिग्री टेम्परेचर होतं. तिथं साष्टांग दंडवत टाकला ते. आणि त्या दिवसापासून हरे कृष्ण नाममंत्राचे जप सुरू केलं. हरिनाम जप सुरू केला. रोज निमित्ताने मंदिरामध्ये येऊ लागला. तर अशी किडा असणारी लोक असणार, डोक्यातला किडा असा लोकांचा घालवावा लागतो. कधी कधी अशा लोकांना असं पण करावं लागतं. तर हे आहे इथला प्रसंग. मंदिराच्या कळसावर एक शीतळा नावाची देवी. काय नाव आहे तिचं? शीतला देवी. शीतला देवी. आता बघा, ज्या दिवशी स्नान असतं ना, स्नान यात्रा, त्या दिवशी मंदिराच्या बाजूला एक विहीर आहे. स्नान यात्रेच्या बरोबर आदल्या दिवशी ही विहीर पाण्याने गच्च भरते. 12ही महिने या विहिरीला अजिबात पाणी नसतं. बरोबर स्नान यात्रेच्या आदल्या दिवशी या विहिरीमध्ये पाणी येतं आणि ही विहीर गच्च भरते. असं म्हटलेलं आहे की या विहिरीमध्ये जेवढी पण पवित्र तीर्थस्थळ आहेत त्या सगळ्या तीर्थामधलं पाणी त्या ठिकाणी येतं आणि ती विहीर गच्च भरते. आणि त्या विहिरीमधून 32 मडके बलदेवजीच्यासाठी, 38 मडकी पाणी हे जगन्नाथांसाठी आणि 20 मडके पाणी हे सुभद्रेसाठी काढून ठेवलं जातं. आणि त्या पाण्याने भगवंतांचं स्नान होतं. आणि स्नान यात्रा झाल्यानंतर त्या विहिरीमधलं पाणी गायब होतं.
आहे का अद्भुत? वर्षातनं एकदाच ही विहीर खोलली जाते. तर अशी अद्भुत ठिकाणं या मंदिरामध्ये आहेत. आणि आज ही तुम्हाला अतिशय चमत्कारिक दृष्ट्या घडणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. खूप चमत्कारिक गोष्टी पाहायला मिळतील. असं हे अद्भुत जगन्नाथ मंदिर आहे. असं म्हटलेलं आहे की आता आपल्याला जेवढं मंदिर वर दिसतं ना तेवढंच मंदिर ते खाली आहे. आणि एकेकाळी ब्रिटिश गव्हर्नमेंटनी खाली खूप मोठा खजाना आहे तो शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. पण प्रयत्न केला आणि आतमध्ये गेले, पण जो व्यक्ती आतमध्ये गेला होता तो परत बाहेर आलाच नाही. इतकं ऐश्वर इतकं धन आहे. असं म्हटलं आहे की साक्षात अनंत शेष त्या ठिकाणी खाली त्या धनाचं रक्षण करतायत. जसं अनंत पद्मनाभ केरळमध्ये आहे. अनंत पद्मनाभ मंदिरातील सुद्धा काही दरवाजे ओपन केले, काही दरवाजे ओपन करू नका म्हणून सांगितलेलं आहे. पुढे गेले, परंतु विषारी सर्पांचा त्या ठिकाणी त्यांना अनुभव आला, फुटकाराचा आवाज आला, पुढे ते गेले. अशा अनेक अद्भुत गोष्टी आपल्याला अशा मंदिरामध्ये पाहायला मिळतात. तर असं हे जगन्नाथाचं सुंदर मंदिर आहे. या मंदिरामध्ये इतक्या साऱ्या अद्भुत गोष्टी आहेत. आता आतमध्ये प्रवेश करायचा आहे मंदिरामध्ये. आपल्याला मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करताना गरुड स्तंभाच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला आतमध्ये सुंदर जगन्नाथ बलदेव आणि सुभद्राचं दर्शन, बरोबर. गरुड स्तंभाच्या जवळ उभं राहून चैतन्य महाप्रभू दर्शन करायचे. आणि ज्यावेळी चैतन्य महाप्रभू दर्शन करत होते त्यावेळी त्यांचे हात असे त्या खांबावरती त्यांनी ठेवलेले आहेत. भगवंतांचं दर्शन करून चैतन्य महाप्रभूने भावपूर्ण प्रकट केली त्यावेळी तो दगडी खांब सुद्धा काय झालेला आहे, वितळलेला आहे. आणि महाप्रभू भावपूर्ण दर्शन करत होते त्यावेळेला एक 80 वर्षाची म्हातारी त्या ठिकाणी आली. आणि ती एवढी उतावळी होती दर्शन करण्यासाठी, तिने पाहिलं नाही की हा व्यक्ती समोर कोण आहे. ती सरळ चैतन्य महाप्रभूच्या खांद्यावर जाऊन उभी राहिली, गरुड स्तंभाला पकडलं आणि जगन्नाथाचं दर्शन केलं. आणि मग बाकी भक्तांनी पाहिले की अरे हिला काय समजते की नाही, साक्षात चैतन्य महाप्रभूच्या अंगावर उभी राहून दर्शन करते. त्यावेळी चैतन्य महाप्रभू भक्तांना म्हटले की तिच्या इतकी उत्सुकता जर माझ्यामध्ये आली ना तर माझं पण जीवन धन्य होईल. तिला माझ्या खांद्यावर उभं राहून दर्शन करू दे. आता एवढं तरी भान असते की नाही की कोणाच्या खांद्यावर उभं राहून दर्शन करलं कोणी असं. पण या म्हातारीला इतकी उत्सुकता निर्माण झाली, चक्क चैतन्य महाप्रभूंच्या खांद्यावर उभं राहून तिने दर्शन केलं. आणि चैतन्य महाप्रभू तिच्यावरती पूर्णपणे प्रसन्न झाले. तर असं हे संपूर्ण जगन्नाथ मंदिर आहे. जगन्नाथ मंदिराच्या बरोबर बॅक साइडला एक 2 किलोमीटर अंतरावरती परमानंद पुरींची एक विहीर आहे. महाप्रभूंच्या काळामध्ये या विहिरीचं पाणी पूर्ण खारं होतं. का खारं होतं? कारण चारही बाजूनी समुद्र आहे. तिथं जमिनीखाली कुठेही गोड पाणी भेटत नाही. सगळं पाणी खारं झालं होतं. आणि सगळ्या भक्तांनी महाप्रभूंना विनंती केली की भगवंता, परमानंदपुरीच्या विहिरीचं पाणी हे खारं आहे तर तुम्ही काहीतरी करा. तर महाप्रभू म्हटले की उद्यापासून या विहिरीचं पाणी गोड होऊन जाईल. आणि सगळे भक्त धावत पडतील. दुसऱ्या दिवशी पाहताय तर आश्चर्यकारक गोष्ट, त्या विहिरीचं पाणी पूर्णपणे गोड झालेलं होतं. तुम्ही तिथं कुठल्याही हापशीचं पाणी घ्या, विहिरीचं पाणी घ्या, सगळं पाणी तुम्हाला खारं लागणार, पण त्या विहिरीचं पाणी मात्र आज सुद्धा गोड आहे. मी ते पाणी पिऊन आलोय. आणि ते पाणी आपलं जे बिस्लरी पाणी ना आहे का, फिल्टर वॉटर, त्याच्यापेक्षा 1 नंबर गोड पाणी. त्या ठिकाणी आज पोलीस स्टेशन आहे आणि पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ही विहीर आहे. त्यानंतर आपण पाहतो गुंडीचे मंदिर. जगन्नाथपुरी मंदिर, गुंडीचे मंदिर हे साक्षात स्वतः इंद्रदूत राजांनी गुंडीच्या राणीच्या प्रसन्नतेसाठी बांधलेलं आहे. असं म्हटलेलं आहे की जगन्नाथ मंदिरामध्ये महाप्रसाद 1000 वेळा सेवन करणं आणि गुंडीच्या मंदिरामधला 1 वेळ प्रसाद सेवन करणं हे बरोबर आहे. जगन्नाथ मंदिरामधील 1000 वेळा केलेलं दर्शन आणि गुंडीच्या मंदिरामधील 1 दर्शन हे बरोबर आहे. अशी महिमा आहे गुंडीच्या मंदिरामध्ये. म्हणून गुंडीच्या मंदिरामध्ये दर्शन झालं पाहिजे. गुंडीच्या मंदिरच्याच बाजूला बघा नरसिंह भगवानाचं मंदिर आहे. लक्ष्मी नरसिंहदेवाचं मंदिर आहे. हे नरसिंह भगवंत जसं नाण्याला 2 बाजू असतात ना, तशा या विग्रहांना पण 2 बाजू आहेत.
एका बाजूने शांत नरसिंह भगवंत आहे, दुसऱ्या बाजूने उग्र नरसिंह भगवंत आहे. दिवसभरामध्ये केवळ शांत नरसिंह भगवंत दर्शन होतं आणि उग्र नरसिंह रूप पाहायचं असेल तर पहाटे 4 वाजता जावं लागतं. तेवढ्याच वेळेमध्ये श्रृंगार करताना त्यांचं दर्शन त्या ठिकाणी होतं. तर असं सुंदर मंदिर त्या ठिकाणी आहे. त्याच्या पुढे आहे इंद्रद्युम्न सरोवर. इंद्रद्युम्न सरोवर हे सरोवर कसं बनले माहिती आहे? गुंडीच्या मंदिरापासून पुढे गेल्यानंतर असं म्हटलं जातं की इंद्रद्युम्न राजाकडं करोडो गायी होते आणि त्या गायीच्या वजनामुळं त्या ठिकाणी ती जागा जमिनीमध्ये खाली उठली गेली आणि तिथं ते कुंड तयार झालं आणि त्या कुंडामध्ये त्या गायीचं गोमूत्र आणि शेण यांनी ते कुंड तयार झालं. अशी महिमा त्या कुंडाची आहे. असं हे स्थान आहे. त्यानंतर जगन्नाथपुरीच्या बाजूला साक्षी गोपाल जे आहे, जे साक्षी गोपाल वृंदावरून कुठे आले होते? दक्षिण भारतामध्ये विजयनगरला. पुरीच्या राजांनी तिथल्या राजावरती आक्रमण केल्यानंतर हे साक्षी गोपाल ओरिसामध्ये आले. ते स्थान आहे विजयनगर. तर इथं साक्ष देण्यासाठी भगवंत वृंदावनहून चालत आले होते असे साक्षी गोपाल आहेत. त्यानंतर अलारनाथ नावाचं एक ठिकाण आहे बरोबर. अलारनाथ या ठिकाणी साक्षात ब्रह्मदेवानी स्थापित केलेले चतुर्भुज विष्णू मूर्ती त्या ठिकाणी आहे. तर हे चतुर्भुज विष्णू कुठला माहिती आहे तुम्हाला? ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने रासलीला केली वृंदावनामध्ये आणि रासलीला करून तिथून ते अप्रकट झाले. अप्रकट झाल्यानंतर जे चतुर्भुज विष्णू रूप प्रकट केलं ना भगवंतांनी, ते रूप म्हणजे कुठलं आहे? अलारनाथ भगवानाचं रूप आहे. तर ते चतुर्भुज विष्णू नाही मग कोण आहे? ते त्रिभुजधारी गोपाल आहे. तर अशा गोपालाची स्थापना ब्रह्मदेवाने या ठिकाणी केलेली आहे. चैतन्य महाप्रभू पुरीमधून दर्शन करून झालं की अलारनाथला जायचे. अलारनाथ या ठिकाणी एक शिळा आहे. जवळजवळ ती 5 फूट लांबी रुंदीची शिळा आहे आणि या शिळेवर चैतन्य महाप्रभूंचे हस्तकमळ, चरणकमळ आणि शरीराच्या पूर्ण निशाणे उठलेले आहेत. असं म्हटलं आहे की चैतन्य महाप्रभू ज्यावेळी अष्टधातू विकार प्रकट केले त्यावेळी ही शिळा त्या ठिकाणी पूर्णपणे विरघळलेली आहे. जसं मेणबत्ती विरघळते ना उष्णतेने, तसं महाप्रभूंचं शरीर त्या ठिकाणी काय झालेलं आहे? विरघळलेलं आहे आणि त्याच्यामुळे दगड पण तो वितळलेले आहे. तर अशी महिमा अलारनाथची आहे. त्यानंतर सिद्ध बकुल नावाचे एक ठिकाण आहे. या ठिकाणी हरिदास ठाकूर निवास करत होते. रोज 192 माळा जप करायचे असं स्थान आहे हरिदास ठाकूरांचं. पुन्हा तोटा गोपीनाथ स्थान आहे. या ठिकाणी गदाधर पंडित राहत होते. असं म्हटलं जातं की गदाधर पंडित ज्यावेळी पूर्णपणे थकले त्यावेळी त्यांना भगवंतांना शृंगार करता येत नव्हता. तर साक्षात हे गोपीनाथाचे विग्रह खाली बसलेले आहेत. तुम्हाला जगभरामध्ये कुठेही बसलेली मूर्ती दिसणार नाही. भगवंत गदाधर पंडितांचा हार गळ्यामध्ये घालून घेण्यासाठी मांडी घालून बसलेले, असे बसलेले एकमेव विग्रह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. म्हणून म्हटलं प्रतिमा नाही, तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन. तरी दगडाची मूर्ती आपण समजतो, पितळेची मूर्ती समजतो, लाकडाची मूर्ती समजतो, पण जर प्रेमाने आपण सेवा करत असू तर भगवंत आपल्याबरोबर आदान प्रदान करू शकतात. आणि आपण पाहतो चैतन्य महाप्रभू ज्यावेळी आपली लीला संपवतात म्हणजे तिरोभूत होतात त्यावेळी चैतन्य महाप्रभू या गोपीनाथांच्या विग्रहामध्ये प्रवेश करतात. तर आज देखील तुम्ही गेला तर तुम्हाला मांडीमध्ये एक छोटंसं छिद्र पाहायला मिळेल. त्या छिद्रामधून महाप्रभू प्रकट झाले आणि आपली लीला समाप्त केली. अशी अद्भुत स्थान जगन्नाथपुरीमध्ये आहेत. गंभीरा नावाचे एक सुंदर ठिकाण आहे. एकेकाळी महाप्रभू एका खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं आतमध्ये, बाहेरून लॉक लावलेलं होतं. तरी पण महाप्रभू रात्रीच्या 2 वाजता त्या खोलीमधून अप्रकट झाले आणि सिंहद्वारावरती सर्व भक्तांना आढळले. अशा सुंदर सुंदर लीला या ठिकाणी घडलेल्या आहेत. तर एक दिवस असं झालं, पुरी मंदिरावरती आक्रमण करण्यासाठी रक्तबाहू नावाचा एक राक्षस आला. 17व्या शतकामध्ये ही घटना आहे. आणि हा राक्षस यांनी जाहीर केलं होतं की हे मंदिर मी उद्ध्वस्त करणार आहे, जगन्नाथाच्या मूर्ती पण उद्ध्वस्त करणार आहे. आणि सर्व पुजारी लोकांनी मग भगवान जगन्नाथांकडे विनंती केली आणि सांगितलं की असा असा हा एक रक्तबाहू नावाचा राक्षस येतोय मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी. भगवान जगन्नाथ म्हटले की ठीक आहे,
तुम्ही मला काय करा, जंगलाच्या मार्गाने इथून घेऊन जा. आणि सर्व पुजाऱ्यांनी जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, सुदर्शन हे विग्रह खांद्यावरती घेतले आणि जंगलाच्या मार्गाने त्यांनी पलायन केले. मार्गक्रमण करत 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 हे सगळे शबर लोक जगन्नाथांची पूजा करणारे. एक आहे विद्यापतीचे वंशज आणि दुसरे आहेत विष्णुवासूचे वंशज. तर हे शबर जातीचे लोक होती. त्यांनी जगन्नाथांना घेतला आणि मार्गक्रमण करत 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 कुठं पोहोचले, मायापूर या ठिकाणी पोहोचले. जे आजचं राजापूर आहे की नाही, राजापूर हे त्या काळचं ठिकाण आहे. भगवान जगन्नाथ या ठिकाणी पोहोचल्यानंतर या सर्व शबर लोकांना म्हटले की इथं तुम्ही माझी आता पूजा सुरू करा, हे स्थान आपल्यासाठी सुरक्षित आहे. आजही या ठिकाणी शबरडांगा नावाचं गाव आहे. आणि मग बरेच वर्ष इथली पूजा जगन्नाथाची चांगल्या पद्धतीने पार पडल्यानंतर ही सेवा थांबली गेली. थांबल्यानंतर अनेक वर्षानंतर याच ठिकाणी जगदीश गांगुली नावाचे एक भक्त जन्माला आले. हे प्रत्येक रथयात्रेला पुरीला जायचे भगवान जगन्नाथांना दर्शन करण्यासाठी. आणि एक काळ असा आला, जगदीश गांगुलींची डोळ्याची दृष्टी गेली. दृष्टी गेल्यानंतर अतिशय दुःखी कशी झाले, म्हटले की आता मी तिकडे जाऊ शकणार नाही, जगन्नाथांना दर्शन करू शकणार नाही. भगवान जगन्नाथ तिच्या स्वप्नामध्ये आले जगदीश गांगुलींचे. सौरव गांगुली नाही बघा, जगदीश गांगुली. तुम्हाला तो तुला क्रिकेट फोटो आठवतो. तर स्वप्नामध्ये आले आणि जगन्नाथ म्हटले की उद्या सकाळी गंगा नदीच्या किनाऱ्यावर माझं तुला सुंदर रूप पाहायला मिळेल, त्या ठिकाणाहून तू काय तर मला इथे घेऊन ये. जगदीश गांगुली म्हटले की मला तर दृष्टी नाही, मला कसं काय समजणार. जगन्नाथ भगवान म्हटले की तुझं काम एवढंच आहे की तुला गंगा नदीवर जायचं आहे, स्नान करायचं, तिथं तुला माझं दर्शन होतं. पहिली डुबकी मारली, दुसरी डुबकी मारली, तिसऱ्या डुबकीला जगदीश गांगुलींच्या शरीराला एक लाकडी ओंडका लागला. ओंडक्याला स्पर्श झाल्याबरोबर जगदीश गांगुलीला दृष्टी प्राप्त झाली. दृष्टी प्राप्त झाल्यानंतर या विग्रहामधून, या ओंडक्यामधून आवाज आला. भगवान जगन्नाथ सांगू लागले की या ओंडक्याला घरी घेऊन जायचं आहे आणि एका सुताराकरवी तुला याच्यापासून विग्रह बनवायचे आहे. असं म्हटल्यानंतर मग सुताराचं नाव सांगितलं. नाव सांगितल्यानंतर जगदीश गांगुली तो ओंडका घेऊन त्या सुताराच्या घरी जातात. पाहतात तर त्या सुताराला संपूर्ण शरीराला कुष्ठरोग झालेला असतो. आणि जगदीश गांगुली डोक्याला हात लावून म्हणतात की हा कुष्ठरोगी या ओंडक्यापासून कसं काय विग्रह बनवणार, मूर्ती बनवणार. भगवान जगन्नाथांनी पुन्हा त्यांना सांगितलं की त्यांनी काम सुरू केल्यानंतर विग्रहाचं काम पूर्ण झाल्याबरोबर याच्या संपूर्ण शरीराचा कुष्ठरोग निघून जाईल. जगदीश गांगुलींनी या कुष्ठरोग्याला सांगितलं की बाबा असं असं आहे, या ओंडक्यापासून तुला विग्रह बनवायचे. या कुष्ठरोग्यांनी पूर्णपणे नकार दिला. म्हटलं की कसं काय करू शकतो, हातामध्ये पटाशी हातोडा दत्तात्रय आलं पाहिजे, काहीच मी करू शकणार नाही. जगदीश गांगुली म्हटले की फक्त तू काम सुरू कर, हळूहळू हळू तुला त्याचा रिझल्ट येईल. आणि या सुतारांनी विश्वास ठेवला जगदीश गांगुलीवरती आणि काम करायला सुरुवात केली. आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे बघा, विग्रहांचं काम पूर्ण व्हायला आल्यानंतर संपूर्ण हाताचा, शरीराचा, अंगाचा कुष्ठरोग निघून गेला आणि हा सुतार कुष्ठरोगातून पूर्णपणे मुक्त झाला. आणि या विग्रहांची स्थापना जगदीश गांगुलींनी करायला ठरवलं. जगन्नाथांनी सांगितलं माझ्याबरोबर बल्लेवलीचे विग्रह पाहिजेत, सुभद्राचे विग्रह पाहिजेत आणि सुदर्शन पण पाहिजे. हे बाजूला कडुलिंबाचं झाड आहे, या झाडापासून बल्लेवलीचे विग्रह बनव, सुभद्रादेवीचे विग्रह बनव आणि सुदर्शनचे विग्रह बनव. तिन्ही विग्रह बनवले आणि जगदीश गांगुलींनी या ठिकाणी सेवा करायला सुरुवात केली. ते स्थान म्हणजे राजापूर स्थान आहे, ते शबरडांगा नावाचं गाव आहे. आणि मग अनेक वर्ष जगदीश गांगुलींनी सेवा केली. त्याच्यानंतर त्यांच्या वंशामध्ये अनेकांनी सेवा केली आणि नंतर पुढे असं झालं, यांच्या वंशामध्ये ही सेवा पुढे बंद पडली. कारण यांच्या वंशामध्ये एक चरित्रहीन स्त्री आल्यामुळं ही सेवा बंद पडली. आणि जगन्नाथजींनी त्या ठिकाणी घोषणा केली सर्व गावकऱ्यांच्या समोर. सर्व गावकऱ्यांना सांगितलं की माझी सेवा या ठिकाणी बंद पडलेली आहे. जगदीश गांगुलींच्याच परिवारामध्ये, त्यांच्या वंशामध्ये आलेली ही चरित्रहीन स्त्री आहे आणि त्याच्यामुळं माझी सेवा बंद पडलेली आहे.
सगळ्या गावकऱ्यांना जगन्नाथांनी सांगितलं स्वप्नामध्ये जाऊन की उद्या सूर्य उगवता क्षणी तुम्ही सर्वांनी हे गाव सोडून निघून जायचं आहे. जर कोणी या गावामध्ये राहिलं तर तो जास्त काळ जिवंत राहणार नाही, कारण या परिवाराचा संपूर्ण नाश झालेला आहे. सगळ्या गावकऱ्यांनी त्या परिवाराच्या घरी जाऊन पाहिलं तर त्या सर्व कुटुंबियांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. सगळे गावकरी घाबरले, पटपट आपल्या बॅगा पॅक केल्या आणि गाव सोडून निघून गेले. आणि पुन्हा जगन्नाथांची सेवा ही बंद पडली. सेवा बंद पडल्यानंतर अनेक वर्षांचा काळ निघून गेला आणि ज्या ठिकाणी जगन्नाथाचं मंदिर होतं त्या ठिकाणी सर्व मातीचा मोठा ढिगारा झाला. मंदिर पूर्णपणे नष्ट झालं आणि 1958 सालचा काळ आला. म्हणजे आजपासून किती वर्ष माग 58 म्हणजे 60 पकडा, 40 65 वर्ष, 65 ते 67 वर्षापूर्वीची घटना आहे. बघा, 67 वर्षापूर्वी ज्या ठिकाणी जगन्नाथ मातीखाली दबून गेले त्या ठिकाणाहून जैमिनी घोष नावाची एक व्यक्ती चाललेली होती आणि ही व्यक्ती रात्रीच्या 1 वाजता चालली होती. आपल्या गावी निघालेली होती, रस्त्याने पायी चालली. निघालेली असताना अचानक रस्त्यामध्ये एक काळकाचा बांबू त्या ठिकाणी रस्त्यात पडला आणि त्या बांबूला पाय अडकून जैमिनी घोष त्या ठिकाणी जमिनीवर पडले आणि बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या स्वप्नामध्ये त्या ठिकाणी भगवान जगन्नाथ आले. जगन्नाथ आले आणि म्हटले की मी साक्षात जगन्नाथ आहे आणि माझं हे शाश्वत निवासस्थान आहे आणि उद्या तुला सकाळी या ठिकाणी यायचं आहे आणि माझ्याविषयीची संपूर्ण माहिती तुला या ठिकाणी द्यायची आहे. जैमिनी घोष घाबरलेले होते, शुद्धीवर आले. शुद्धीवर आल्यानंतर मी त्यांनी पाहिले की कोणीतरी एक व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये आला होता. पुन्हा बेशुद्ध झाले. बेशुद्ध झाल्याने पुन्हा जगन्नाथ स्वप्नात आले. जैमिनी घोष म्हटले की मी खूप घाबरलेलो आहे आणि मला तुम्ही मदत करा, मला माझ्या घरी जायचंय, मला मदत करा. मदत करा म्हटल्याबरोबर भगवान जगन्नाथाने त्यांना उचललं आणि सरळ त्यांच्या घराच्या दरवाजासमोर नेऊन ठेवलं आणि जैमिनी घोषने आपले डोळे उघडले. पाहिलं तर काय, सरळ त्यांचं घर समोर दिसलं आणि धक्का बसला की अरे मी तर त्या रस्त्याने चालत होतो, मध्ये माझ्या रस्त्यामध्ये काळकाचा बांबू पडला होता, त्याला मी ठेचलो होतो, खाली पडलो होतो. एक व्यक्ती माझ्या स्वप्नात आला होता, तो मला असं सांगत होता, काय खरं काय खोटं, गोंधळले पूर्णपणे. घरामध्ये गेले, रात्री झोपले आणि सकाळी उठून ज्या ठिकाणी ती बेशुद्ध पडले त्या ठिकाणी आले. ते ठिकाण कुठलं आहे, राजापूर ठिकाण. आल्यानंतर त्यांनी ती सगळी जागा पाहिली. जागा पाहिल्यानंतर एक मातीचा मोठा ढिगारा होता. त्या ढिगाऱ्यामधून आवाज येऊ लागला, मला पाणी आणून दे, मला खूप भूक लागलेली आहे, भोजनाची व्यवस्था कर माझ्यासाठी. आता तर अजून घाबरले. त्यांना असं वाटतं काय भूत प्रेत पिशाचे काय व्यथा आहे की काही. आणि जगन्नाथ म्हणतोय तर जगन्नाथ तर ते जगन्नाथपुरीमध्ये इथं कुठून जगन्नाथ आले. आणि मग खूप घाबरले. आणि ही जी जागा होती ही जागा फटिक चटर्जी नावाच्या एका व्यक्तीची होती. काय नाव होतं, फटिक चटर्जी. आणि मग जैमिनी घोषने सर्व माहिती काढली आणि फटिक चटर्जीच्या घरी गेले आणि सांगितलं की असं असं माझ्यासोबत घडलेलं आहे आणि मी परत त्या ठिकाणी आलो आहे आणि मला सर्व या गोष्टीचा अनुभव होतो, तर खरं खोटं काय. त्यावेळी फटिक चटर्जी म्हटले की होय, आमच्या वंशामध्ये जगदीश गांगुली नावाचे एक महान भक्त झाले होते. त्यांनी भगवान जगन्नाथ बलदेव आणि सुभद्राची सेवा केली होती, पण ते विग्रह पुन्हा कुठं अप्रकट झालेले हे मात्र मला माहिती नाही. जैमिनी घोष म्हटले की बरोबर आहे, तेच जगन्नाथ देव तुमच्या जागेमध्ये आहे, चला म्हटले. आणि फटिक चटर्जींना सोबत घेतलं, सगळ्या गावकऱ्यांसोबत घेतलं आणि सगळे गावकरी फटिक चटर्जी जैमिनी घोष त्या ठिकाणी आले. आल्यानंतर आश्चर्यकारक गोष्ट आहे, त्या मातीच्या ढिगाऱ्यात पुन्हा आवाज येऊ लागला, पाण्याची व्यवस्था करा, भोजनाची व्यवस्था करा, स्नानाची व्यवस्था करा माझी. असं म्हटल्यानंतर मी पहिले तर घाबरले. आता असा आवाज कुठून येणार तर काय वाटेल, भूत प्रेतच वाटेल ना. पण फटिक चटर्जीने सांगितलं होतं की एकेकाळी आमच्या वंशामध्ये जगन्नाथाची सेवा होत होती. खोर
कुदळ फावडी या सर्व गोष्टी घेऊन ती माती हळूवारपणे उकरायला सुरुवात केली आणि सगळी माती बाजूला काढल्यानंतर त्या मातीमधून सुंदर विग्रह प्रकट झाले. ते होते जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा. आज पण तुम्ही टाका, युट्यूबवर टाकलं ना राजापूर जगन्नाथ, तर तुम्हाला सुंदर दर्शन त्या ठिकाणी प्राप्त होईल. तेच विग्रह आहेत जगदीश गांगुलींनी बनवलेले, गंगा नदीमध्ये प्रकट झालेले, ओळख्यापासून बनवलेले, त्या कुष्ठरोग्यांनी बनवलेले ते विग्रह आहेत. इतके सुंदर विग्रह आहेत. तुम्ही कुठलीही प्रार्थना करा, कुठली म्हणजे भक्तिमय प्रार्थना करा, तुमच्या इच्छेची 100% पूर्णता होणार. असे विग्रह. आता विग्रह प्रकट झाले. विग्रह प्रकट झाल्यानंतर फटिक चटर्जींनी सेवा करायला सुरुवात केली. सेवा सुरू झाल्यानंतर जैमिनी घोष सेवा करायला येऊ लागले, फटिक चटर्जी सेवा करू लागले, आजूबाजूच्या गावचे लोक सेवा करू लागले. आणि सेवा करत असताना स्नान यात्रेचा दिवस आला. जगन्नाथांना स्नान सगळे भक्त घालत होते आणि स्नान घालत असताना फटिक चटर्जीची पत्नी, तिचं नाव होतं निर्मला देवी, ती खूप आजारी पडली. खूप आजारी पडली होती, तिला बेडवरून उठता पण येत नव्हतं. आणि भगवान जगन्नाथांनी पाहिलं की अरे केवळ फटिक चटर्जी माझ्या सेवेमध्ये आहे, जैमिनी घोष सेवेमध्ये आहे, पण निर्मला देवी का सेवेमध्ये नाही? जगन्नाथांना जिज्ञासा निर्माण झाली. आणि आश्चर्यकारक गोष्ट काय बघा, सगळी सेवा झाल्यानंतर फटिक चटर्जी आपल्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर दरवाज्यात आत पाऊल टाकणार तेवढ्यात त्यांना काय दिसलं? भगवान जगन्नाथांचे दोन्ही चरण उमटलेले दिसले. का उमटलेले दिसले तिथं? जगन्नाथ भगवान पाहायला गेले, निर्मला देवी कुठे आहे? म्हणजे भक्तावर किती प्रेम असतं भगवानाचं हे आपल्याला पाहायला मिळतं. जगन्नाथाने पाहिले की अरे ही माझी प्रिय भक्त आहे, एवढी आजारी आहे. फटिक चटर्जींनी पाहिले की हे जगन्नाथाने चरण आहेत. फटिक चटर्जींनी जिथे चरण उठले होते ना तिथली धूळ घेतली. धूळ घेतली आणि ती धूळ निर्मला देवीच्या मस्तकावर लावली. मस्तकाला धूळ लावल्याबरोबर एका क्षणामध्ये निर्मला देवी आजारातून पूर्णपणे बरी झाली आणि खाडकन वेळेवर उठून बसली. फटिक चटर्जींना आश्चर्य वाटलं. ती धूळ त्यांनी पुन्हा आपल्या मस्तकाला पण लावली. मस्तकाला लावल्याबरोबर कष्टसाध्य विकार प्रकट करू लागले फटिक चटर्जी. तर अशी ही महिमा या जगन्नाथांची प्रकट झाली. आणि मग फटिक चटर्जी बरीच वर्ष सेवा करतात आणि विचार करतात की ही सेवा आपण जास्त काळ आता करू शकणार नाही. ही सेवा चांगल्या पद्धतीने भविष्यामध्ये कोण करू शकेल? मग फटिक चटर्जींच्या मनामध्ये विचार आला की ही चांगली सेवा इस्कॉन मायापूर करू शकतो. इस्कॉनचे भक्त चांगली सेवा करू शकतात. आणि मग अशी इच्छा केल्यानंतर काय झालं? फटिक चटर्जी एकदा झोपलेले असताना जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा स्वप्नामध्ये आली आणि ती पळत पळत निघाली होती. आणि फटिक चटर्जींनी विचारलं, अरे तुम्ही कुठं चालाय, कुठं चालाय, कुठं चालाय? तर जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा फटिक चटर्जींना म्हटले की आम्ही चाललो कुठं? इस्कॉन मायापूरला. आम्हाला इथं चांगला भोग खायला मिळत नाही, चांगली सेवा आमची इथं होत नाही, आम्ही कुठं चाललोय आता? इस्कॉन मायापूरला चाललोय. फटिक चटर्जी घाबरले आणि त्यांना असं वाटलं की बहुतेक भगवानाची इच्छा आहे म्हटल्यानंतर फटिक चटर्जींनी काय केलं? ही संपूर्ण जागा जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा सहित इस्कॉनच्या नावावरती केलं. आणि मग पुढे आपण पाहतो मंदिराचं काम सुरू झालं. मंदिराचं काम सुरू झाल्यानंतर काय झालं बघा. काम सुरू असताना एक व्यक्ती त्या ठिकाणी यायचा आणि मंदिरातल्या वस्तू चोरी करून घरी घेऊन जायचा. आणि एक दिवस पुजारी आरती करून झाल्यानंतर तो व्यक्ती आला, नेलेलं सगळं साहित्य मागे द्यायला. पुजाऱ्याला असं वाटलं की मंदिरासाठी डोनेशन आणले काही एवढं. तर तो म्हटला की डोनेशन नाही आणलेलं म्हटला, पण म्हटला रात्री असं झालंय ही पांढरी मूर्ती आहे तुमची, पांढरी मूर्ती. तर पुजारी म्हटला की ते बलदेव आहे. ते मध्ये पांढरी मूर्ती रात्री स्वप्नामध्ये आली आणि स्वप्नामध्ये येऊन असं मला थोबडत होती, इतकं थोबडत होती, त्याचं तोंड अक्षरशः सुजलेलं होतं. म्हटला की तोंड माझं दिसतंय तुम्हाला, गाल उडदा आलं होतं सगळं तोंडाला. म्हटला हे काय आपल्याला पचणार नाहीये म्हणून मी माघारी आणून दिलेलं आहे, तरी तुमचं तुम्हाला माघारी ठेवतो. तर असं भगवान जगन्नाथांचे अनेक प्रसंग आहेत. एकदा पुजारी त्या ठिकाणी डब्बा घेऊन आला मायापूर इस्कॉनवरून
रोज येताना तुळशीची पानं घेऊन यायचं, परंतु हा तुळशीची पानं आणायची विसरला. जगन्नाथांना भोग लावला आणि म्हटला भगवंताला की भगवंता आज तुळशीचं पान नाही, आपल्याला घ्या कसं म्हणून. म्हणजे आपल्यासारखा आणारी घर असतो, कधी कधी असं इसर मोळ्यापणाने भगवान जगन्नाथ म्हणजे की ठीक आहे. त्यांनी भोग लावला, पडदा बंद केला, भोग काढण्यासाठी आत गेला. त्यावेळी प्रत्येक भोगावर एवढी एवढी तुळशीची पानं होती. कोणी व्यवस्था केली? स्वतः भगवंतांनी तुळशीची पानं तोडून आणून ठेवली आणि मग भोग खाल्ला. अशी वेळ एकदा बघा एक प्रसंग असा घडला. एक फॉरेनर डिवोटी होता. आता फॉरेनच्या लोकांना भारतामध्ये यायचं, परिक्रमा करायचं काही सोपं नाही. लाख लाख रुपये खर्च होतो त्यांचा. आणि मायापूरची परिक्रमा करण्यासाठी आलेला होता. परिक्रमा करताना खूप आजारी पडला. आजारी पडल्यानंतर इतका दुःखी झाला, तो विचार करू लागला की परिक्रमा पूर्ण करू शकणार नाही. जगन्नाथ मंदिरामध्ये आला आणि भगवान जगन्नाथाकडे प्रार्थना करू लागला. म्हटला की भगवंता एवढे पैसे खर्च करून आलेलो आहे, पण मी परिक्रमा पूर्ण करू शकणार नाही. आजचा तर माझा दुसरा दिवस आहे, काहीतरी मला शक्ती द्या. इतका तो आजारी होता. आणि जगन्नाथाने प्रार्थना केली, सुंदर दर्शन केलं आणि चरणामृत घ्यायला गेला. पुजारी चरणावर हातात ठेवलं. चरणावर प्राशन केल्याबरोबर विदिन अ सेकंड हा भक्त सगळ्या आजारावरून पूर्णपणे खट्ट बरा झाला आणि सगळी परिक्रमा करून रिटर्न गेला. रासे कृपाळू हे जगन्नाथ देव आहे. राजा जगन्नाथ की जय. आणि शेवटची कथा सांगू? सांगा की. हरी बोल. ऐकायला राहिली? हो हरी बोल. आपल्याकडे ऐकायला तयार सांगत राहू आपण. हरी बोल. तर शेवटी आपण आता कथा पाहूया. कर्माबाईची खिचडी. तर ही जी कर्माबाई आहे जगन्नाथाची खूप महान भक्त होती. ही ऍक्च्युअली होती राजस्थानची. हिच्या वडिलांचं नाव होतं जीवनराम. जीवनराम हे पण गोपाळकृष्णाचे महान भक्त होते. आणि जीवनराम हे आपलं सेवा संपल्यानंतर स्वतः निघून जातात. गोपाळकृष्णांची सेवा ही पुढे कर्माबाई करते. कर्माबाई सेवा करत असते आणि सेवा करत असताना तिला समजतं की जगन्नाथपुरी हे अतिशय विशेष स्थान आहे आणि आपलं शेवटचं स्थान जीवनामधलं कुठलं असणार आहे? जगन्नाथ. तिथं जाऊन देह सोडायचं. या इच्छेने कर्माबाई कुठं आली? जगन्नाथपुरीला आपल्या गोपाळकृष्णाला घेऊन आली. आणि जगन्नाथ मंदिराच्या शेजारीच एका छोट्या झोपडीमध्ये राहून लागली. आणि कर्माबाईचा नियम होता, रोज सकाळी उठल्याबरोबर काय करायची? सुंदर अशी खिचडी बनवायची आणि गोपाळकृष्णाला अर्पण करायची आणि तोच महाप्रसादी सेवन करायची. त्या खिचडीचा बनवलेल्याचा सुगंध कुठे गेला? गर्भगृहामध्ये जगन्नाथाच्या. जगन्नाथ विचार करू लागले की ही खिचडी कोण बनवते? एवढा एवढा चांगला सुगंध खिचडीचा. भगवान जगन्नाथाने ठरवलं की ही खिचडी आपण खायला जायचं. गोपाळकृष्णाला भोग लागलेला होता. एक छोटा बालक कर्माबाईच्या दरवाजासमोर आला आणि म्हटला, कर्माबाई, हो कर्माबाई, खिचडी मिळेल का? आणि कर्माबाईने हे सुंदर बालकाचं रूप पाहिलं आणि म्हटली की ये बाळा आतमध्ये. बसायला टाकलं आणि गोपाळकृष्णाला अर्पण केली खिचडी. त्या बाळासमोर ठेवली आणि मस्त मिटक्या मारून मारून खिचडी खाल्ली. बालक हात धुतला, तोंड धुवून उघडून गेला. आता या बालकाला रोज खिचडी खायची सवय लागली. रोज बरोबर ठरलेल्या वेळेमध्ये 8 वाजता हा बालक यायचा, खिचडी खायचा आणि निघून जायचा. आणि कर्माबाईला पण आकर्षण निर्माण झालं. का निर्माण झालं आकर्षण? कारण साक्षात जगन्नाथ या ठिकाणी येतात. हा बालक काय साधारण बालक नव्हता. आणि कर्माबाई अतिशय आवडीने बनवायची आणि त्या बालकाला खिचडी खाऊ घालायची. आणि एक दिवस काय झालं, एक साधू अचानक त्या ठिकाणी घरी आला आणि त्यांनी पाहिले आणि कर्माबाई खिचडी बनवते, पण झोपेतनं उठल्याबरोबर कमीत कमी आंघोळ करावी, दात घासावे, भांडी स्वच्छ ठेवावे, किचन स्वच्छ ठेवावं, झाडू मारावा खोलीमध्ये. काही स्वच्छता नाही, काय नाही. झोपेतून उठून डायरेक्ट खिचडी सुरू. इकडनं दातून घासायची आणि मागच्या बाजूने खिचडी हलवायची लिंबाच्या काडीने. साधू म्हटले की कर्माबाई, थोडं शुद्धतेचं नियम पालन कर. झोपेतनं उठलं की दात स्वच्छ घासावं, सुंदर आंघोळ करावी, नंतर भांडी स्वच्छ ठेवावी, किचन स्वच्छ करावं, झाडू मारावा आणि मग खिचडी बनवायची. आता हे सगळं सांगितलं
तेवढ्यात ते छोटं बालक खूप आलं त्या ठिकाणी आणि म्हणू लागलं, कर्माबाई खिचडी रेडी. कर्माबाई आंघोळ करत होती. कर्माबाई म्हटली, बाळा थोडा वेळ बस, आंघोळ झाली की मग मी काय करेन, खिचडी. बालक बसला वाट बघत. आंघोळ झाली, भांडी स्वच्छ करू लागली, किचन स्वच्छ करू लागली, झाडू मारू लागली. बराच वेळ झाला आणि कशी बशी कर्माबाईची खिचडी तयार आणि भगवंताला इकडं उशीर व्हायला लागला आणि खिचडीचं ताट ठेवलं त्या बालकासमोर आणि पटा खिचडी खाऊ लागले. आता पटा काय खाऊ लागले, तिकडे वेळ झाला ना, आरतीची वेळ व्हायला आली होती. तिकडं पडदा बंद होता, पडदा उघडणार होता. पटपट खात असताना काय झालं, हात धुयाचं आणि तोंड धुयाचं पण विसरलं आणि धावत पळत भगवंत गेले गर्भगृहामध्ये आणि बसले आपल्या आसनावर जाऊन आणि पुजारी आतमध्ये गेला. आणि पुजारीने बघितलं. काय बघितलं, ते हाताला खिचडी लागलेली, तोंडाला पण खिचडी लागलेली आणि पुजारी जगन्नाथाला म्हटलं की भगवंता हे काय आहे. तर भगवान जगन्नाथ म्हटले की राजाचं असं आहे, ती माझी एक प्रिय भक्त आहे म्हटले कर्माबाई, ती रोज खूप सुंदर खिचडी बनवते आणि रोज खिचडी मी ती खायला जातो गेली महिने 2 महिन्यापासून. पण एका साधूने जरा घोटाळा केलेला आहे. अरे काय घोटाळा झाला, अरे साधूने त्या म्हातारीला बरेच नियम सांगितले. झोपत उठायचं, आंघोळ करायची, दात घासायचे, भांडी घासायची, किचन स्वच्छ करायचं, मग खिचडी बनवायची. त्या साधूने सगळा घोटाळा केल्यामुळे आज मला हात पण धुता आला नाही म्हणून मी असा आलो म्हटले. तर म्हटले की त्या साधूला जाऊन सांग, काय त्या कर्माबाईला कुठलाही नियम सांगायचा नाही. ती जशी खिचडी बनवल तशी तिने खायला जात राहील. त्यांनी त्याच्यामध्ये ढवळाढवळी करायची आवश्यकता नाही. त्या साधूला पुजारीने बोलावलं आणि सांगितलं की अरे तू त्या ठिकाणी गेलाय, सगळं सांगायला, पण साक्षात भगवान जगन्नाथ खिचडी खातात, तू कशाला तर नियम सांगत नसला त्या कर्माबाईला. तो साधू पण घाबरला. जगन्नाथाची क्षमा लागली, म्हटलं की सॉरी. आणि मग भगवंत रोज त्या ठिकाणी यायचे, कर्माबाईच्या हातची सुंदर खिचडी खायचे. आता आपण पण असं करायचं का, झोपत न उठायचं, तोंड न धुता खिचडी बनवायची, देवाला खाऊ घालायची, असं चाललं का? आपली खिचडी देव खाणार नाही, देव 2 थोबाडीत लागला आपल्याला. आपण कशी खिचडी बनवायचे, स्वच्छ आंघोळ करायचे, किचन स्वच्छ करायचे, भांडी स्वच्छ करायचे, व्यस्त मंत्राचा उच्चार करायचा आणि मग भगवंताला भाव दाखवायचा. आपण कर्माबाईची नक्कल करायची नाही. आपण कर्माबाईची लायकीचे भक्त आहे का? नाही नक्की ना. सगळ्यांना खात्री पटलेली आहे आपण नाही, आपली भक्ती माहिती आहे आपल्याला कशी. तर आपण कर्माबाईची नक्कल करायची. मग कर्माबाईच्या हातची खिचडी रोज खाऊ लागली आणि एक दिवस पुजाऱ्याने गर्भगृहामध्ये प्रवेश केला आणि आश्चर्यकारक गोष्ट दिसली पुजाऱ्याला. काय, भगवान जगन्नाथांच्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत. बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक लाकडाची मूर्ती आहे पण अश्रुधारा वाहू लागले आणि पुजाऱ्याने विचारले, भगवान काय रडताय तुम्ही. ते भगवान जगन्नाथ म्हटले की अरे माझ्या प्रिय भक्ताने आज शरीर सोडलं आहे आणि ती वैकुंठाला निघून गेली. आता इथून पुढे मला कोणी खिचडी अर्पण करणार नाही. माझी विनंती आहे, कर्माबाईची जशी रेसिपी आहे ना, त्याच रेसिपीची खिचडी मला अर्पण झाली पाहिजे. त्या दिवसापासून भगवान जगन्नाथांना आज तागायत खिचडी अर्पण केली जाते. तुम्ही इस्कॉनमध्ये जी खिचडी खाताय ना, ती सुद्धा कर्माबाईचीच खिचडी आहे. हरी बोल. असे भगवान जगन्नाथ आहेत, अतिशय दयाळू कृपाळू भगवंताचा अवतार आहे. तर घरामध्ये पूजा अर्चा करण्यासाठी पण आपण जगन्नाथाचे विग्रह कलियुगामध्ये पण ठेवू.